सकाळी आपण 6 समास पाहिले होते. आता 7 ते 10. 10वा समास आहे तो खूप ओव्या आपण त्यातल्या निवडल्या आहेत, कारण त्या आपल्याला उपयोगी अशा ओव्या आहेत आणि त्याबद्दल नंतर सांगूया. 7व्या समासाचं नाव आहे विषय त्याग. आता विषय त्याग म्हणजे विषय म्हणजे काय, की आपण ज्या निरनिराळ्या वस्तू उपभोगतो त्याला विषय म्हणतात. आता 5 इंद्रियांचे 5 विषय आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. शब्द कोणाचा? कानाचा विषय. शब्द म्हटल्यानंतर संगीत, निरनिराळी वाक्य, भाषण, गोंगाट या सगळ्या गोष्टी कानातून आपल्याला जातात. शब्द हा त्याचा विषय आहे. शब्द, स्पर्श. स्पर्श आपण निरनिराळ्या पद्धतीने करतो. स्पर्श ही एकच इंद्रिय संवेदना अशी आहे की ती केसापासून नखापर्यंत सतत आहे. नखाला स्पर्श केला तरी आपल्याला कळतो, केसाला स्पर्श केला तरी असा कळतो. पण डोळे इथेच आहेत. डोळे काही संपूर्ण देहभर नाही, पण जशी स्किन देहभर आहे आणि स्किनमधून आपण जो विषय उपभोगतो त्याला स्पर्श म्हणतात. कधी खडबडीत स्पर्श असतो, कधी अत्यंत गुळगुळीत स्पर्श असतो, कधी सॅटिनसारखा, कधी सिल्कसारखा आपण म्हणतो ना, ते स्पर्श आहे. शब्द, स्पर्श. रूप हे डोळ्याचं विषय आहे, डोळ्याचे विषय. रूप म्हणजे तेज, रूप म्हणजे सौंदर्य, रूप म्हणजे निरनिराळ्या ठिकाणी आपल्याला आनंद देणाऱ्या ज्या वस्तू आहेत, सुंदर वस्तू, ते सगळे डोळ्यातून आत जातात. कानातून सौंदर्य नाही का. आवाज एका स्त्रीचा गोड असेल तर तो आवाज कानातून जाईल, पण स्त्री कशी दिसते हे डोळ्यातूनच आत जाणार आहे, हे लक्षात ठेवा. शब्द, स्पर्श, रूप, रस. रस म्हणजे हे जिभेच आहे. रसा स्वाद, रुच आपण स्वाद म्हणतो ना, रुच म्हणतो, रुची. हे सगळे कशाचे आहेत? जिभेचे आहेत विषय. आपण निरनिराळे पदार्थ खातो, ते सगळे जिभेचे विषय आहेत. पण जिभेची 2 कामं आहेत. एक खाणं बाहेरून आत आणि बोलणं आतून बाहेर. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी माणूस म्हणून कसा आहे हे लोकांना कसं केव्हा कळतं? मी दिसतो कसा हा एक भाग झाला. मी बोलतो कसा, त्या बोलण्यात कोणते विचार असतात, कोणत्या पद्धतीने मी बोलतो. एक साधा प्रसंग तुम्हाला सांगतो. एक साधू ध्यान लावून बसलेला आहे आणि समोरून एक कोणतरी जातं. इतक्या वेगात तो पळत असतो, त्या साधूला कळतं की हा बहुतेक चोर असावा, मागे त्याच्या कोणीतरी लागलेले आहेत. आणि साधू डोळे बंद करून बसलेला आहे. सैनिक येतात. ए आंधळ्या, इकडून कोण गेला का? साधू उत्तरसुद्धा देत नाही. नंतर साधू महाराज, इकडून कोणी गेला का? हां, उजव्या बाजूने कोणीतरी गेला आणि जोरात पळत गेला, एवढं मला कळलं. राजा येतो. साधू महाराज नमस्कार. या बाजूने कोणीतरी एक जीवाच्या आकांतानं पळत गेलं का? नंतर माझे सैनिक, प्रधानमंत्री गेले हे मला माहीत आहे. त्यावेळेला तो डोळे उघडून सांगतो की राजा इथून पळत गेला जोरात, तो कदाचित चोर असेल किंवा हल्लेखोर असेल. त्यावेळेला राजा म्हणाला, आत्ता मी बघितलं प्रधानाला सुद्धा उत्तर देताना तुम्ही डोळे उघडले नव्हते. म्हणाले की जशी बोलणं आहे ना त्याप्रमाणे ती व्यक्ती कशी आहे. आंधळ्या म्हणतो, त्याला उत्तर द्यायचं काही कारणच नाही आहे. हे उद्धटच आहेत माणसं, ही खालच्या लेव्हलची माणसं आहेत. मग ही नोकरच असणार आहेत, सेवक असणार आहेत, सैनिक असणार आहेत, त्यांना उत्तर न दिलं तरी चालेल. वेल मॅनर्ड आहे साधू महाराज म्हणलेला आहे, पण त्यांनी नमस्कार नाही केलेला. राजा तू सुसंस्कृत आहेस म्हणून तू राजा झालेला आहेस. राजा होण्यासाठी काहीतरी गुण लागतात. राजाचा मुलगा राजा हे मॉडेल काही तेवढं चांगलं नाही, ज्याला आपण घराणेशाही म्हणतो की याच्यानंतर त्याचा, त्याच्यानंतर त्याचा, त्याच्यानंतर त्याचा, असं नाही आहे. राजा हा गुणसंपन्न असतो. आणि त्यामुळे तू मला नमस्कार केलास, शरणपूर्वक विचारलंस की साधू महाराज इकडून कोण गेला का? मुद्दा काय आपला की जीभ जी बोलते ती माझं व्यक्तिमत्व व्यक्त करते. हे काही अव्यक्त, माझ्यातला जीव तुम्हाला दिसत नाही, माझ्यातला प्राण तुम्हाला दिसत नाही, माझं मन तुम्हाला दिसत नाही, माझी बुद्धी, माझा मेंदू दिसेल जर तुम्ही टेस्ट वगैरे घेतल्यात तर, पण माझी बुद्धी तुम्हाला कशी दिसणार आहे? माझी कल्पनाशक्ती कशी दिसणार आहे? माझी क्रिएटिव्हिटी म्हणजे मी काहीतरी नवीन निर्माण करू शकतो, सृजनशीलता ती दिसणार आहे कशी? नाही दिसणार आहे. पण तीच खरा मी आहे. लक्षात ठेवा, मी जे दिसत नाही तोच मी आहे हे कळलं ना तर आपली जीवनाकडे बघण्याची, स्वतःकडे बघण्याची, इतरांकडे बघण्याची दृष्टी बदलून जाईल. आपण कॉमेंटच मारणार नाही दुसऱ्यावर. मी कसा आहे? मी दुसऱ्यावर कॉमेंट मारते. कॉमेंट आलं कुठून? आतून आलेलं आहे. महाराज म्हणतात तुम्ही दुसऱ्याची निंदा करता, ती निंदा आतून येते, म्हणजे तुम्हीही निंदनीय आहात. जे शब्द तुम्ही वापरता त्या शब्दांशी तुमचा परिचय आहे
परिचय याचा अर्थ तुमचाही तो परिचय आहे, लक्षात घ्या. निंदा नका करू कोणाची, कॉमेंट नका मारू. आपण सांगितलं होतं ना, असेसमेंट, जजमेंट, कॉमेंट बिलकुल करू नका. पनिशमेंट द्यायचा तर कोणालाही अधिकार नाही. हे कोर्टाचे देतात त्यांना पगार मिळतो म्हणून. एरवी मी कोण जस्टिस देणार, जस्टिस देणारा बसला नाही इकडे, तो सगळं करणार आहे. असेसमेंट ते करतात आणि मग ते कोणाला कुठे बसवायचं ते ठरवतात, कुणाला किती टिकवायचं हे ठरवतात, कुणाकडे कोणत्या प्रमाणात कोणत्या रीतीने जायचं हे ठरवतात. एकनाथांच्याकडे साक्षात श्रीकृष्ण एक नोकर म्हणून आला होता ना, श्रीखंड्या म्हणून. त्यावेळेला सकाळी त्या सांगतात गिरिजाबाई की सगळं आम्ही व्यवस्था करतो, 5,000 लोक आले तरी स्वयंपाक करतो, पण पाणी आणायला कोणी नाही आहे. पाणी नदी दूर आहे, नदीपासून आणावं लागतं. इतक्यात दारात एका हजारा काही काम आहे का? तर गिरिजाबाईच म्हणाला, पाणी आणशील का? हो, वाटेल तेवढं पाणी आणतो की. आणि आता त्यांनी पाणी आणलं, आता काही काम आहे का? आता जर स्वयंपाक करत, आता काही काम आहे का? तू इतकी कामं करत राहिला. जोपर्यंत भागवतावरची प्रवचनं चालू होती किंवा भावार्थ रामायणावरची प्रवचनं चालू होती तोपर्यंत हा सगळी कामं करत होता. आणि ज्या वेळेला शेवटचं प्रवचन संपलं, आरती झाली, प्रसाद झाला, श्रीखंड्या कुठे गेला ना, आला तसा गेला. म्हणजे देव ठरवतो कोणत्या रूपात कुणाच्या घरी जायचं ते. आपण फार सोपं करतो. आपण आपल्याकडून जगाकडे बघतो त्याला दुर्योधन म्हणतात, जगाकडून आपल्याकडे बघणं त्याला युधिष्ठिर म्हणतात. युधिष्ठिराची संस्कृती ही सुसंस्कृती आहे आणि दुर्योधनाची कुसंस्कृती आहे. आज पाश्चात्य देशात ते दुर्योधनाचे वंशज आहे. पौर्वात्य म्हणजे विशेषतः आपण भारत, आपण युधिष्ठिराचे वंशज आहोत. कृण्वन्तो विश्वमार्यम वसुधैव कुटुंबकम, हे कसले विचार येते? सगळी पृथ्वी एक कुटुंब आहे, हा कधीच म्हणणार नाही. आणि कुटुंब असलं तर मी त्या कुटुंबाचा करताय, कुटुंबाचा वाटेल तसा भोग मी घेणार. भोगदृष्टी आहे. आता उरलेला समाजात हेच दिसणार आहे की देहदृष्टी, भोगदृष्टी, जडदृष्टी, प्रपंचदृष्टी, हे भूतजन असे आहेत. भूतजन, त्यातला एखादा निराळ होतो आणि त्याला मी जवळ करतो. मी महाराजांच्या जवळ जाय नाही, महाराज निवडतात माणसाला. महाराज म्हणतात मी माणसांना, माझ्याकडे जे भक्त येतात त्यांना चिन्हित किंवा अंकित, चिन्हांकित केलेलं आहे. आता तुम्ही बघा ना की सगळ्यांची गुरं एकत्र चरायला जातात. मग माझी गुरं कशी करणार आहे? मग कानाच्या मागे कुणी स्वस्तिक गोंदवलेलं असतं, कुणी स्टार गोंदवलेलं असतो. ती गुरं माझी, उघड आहे. तसं माझ्याकडे जे भक्त येतात त्यांना मी चिन्ह आणि अंक, अंक म्हणजे नंबर देतो, चिन्हांकित करतो. म्हणजे ह्याला अजून इतक्यात काम याचं होणार नाही आहे, पण येऊ दे बिचारा, येतोय ना, त्यात काय वाईट आहे? त्याचं मात्र काम होणार आहे. काम होणं म्हणजे मुक्त होणं, काम होणं म्हणजे अखंड आनंदात राहणं, काम होणं म्हणजे प्रपंचातलं जे काम तुम्ही घेऊन महाराजांकडे गेलेलं आहे ते बिलकुल नाही. महाराज म्हणतात मी काय नोकर आहे काय? आणि मुख्य म्हणजे मी करूच शकणार नाही आहे काम. माझी 4 मुलं मेली, मी वाचवली का? नाही, मी काहीच करू शकत नाही आहे. तुमचं काम होईल. म्हणजे मागे एक बघितलं होतं ना उदाहरण, एक म्हातारे आजोबा कितीतरी वर्ष गोंदवलेले होते. एक तरुण आले, काही 2-3 महिने राहिले आणि महाराज म्हणाले चला तुम्ही, तुमचं काम झालं. आजोबांनी तक्रार केली, मी कित्येक वर्ष इथे आहे तरी माझं काम अजून झालेलं नाही. त्यांची 2-3, मग महाराजांनी जे उदाहरण दिलं ते आपल्याला माहीत आहे, पण लक्षात ठेवा. महाराज म्हणाले घरात जर देवकार्य असेल तर खूप मंडळी जेवायला आलेली असला, घरातली बाई सगळ्यांची जेवण झाल्यानंतर भांडी मागच्या अंगणात घेऊन जाते घासण्यासाठी. मग त्याच्यात काही भांड्यात भात लावलेला असतो, तो खाली लागलेला असतो. मग ते आपण म्हणतो ना की पाणी घालून ठेवते त्याच्याशी. बघूया, दूध तापवलेलं असतं ते तर आणखीन करपलेलं असतं, म्हणजे ते आणखीन पाणी घालून ठेवते, भिजत घालते, भिजत. पण काही भांडी असतात त्यांनी फक्त पाणी प्यायलेलं असतं, विसळली बाजूला. ही मुलं होती ना, त्यांच्या तोंडातून फक्त पाणी प्यायलेलं होते, बाकी ती शुद्ध होती. आणि तुम्ही इतक्या वर्षाच्या अनुभवावरून इथे तुम्ही गोंदवलेला आहात. तुम्ही काय काम करता बघा बरं? फक्त लोकांची निंदा करता, फक्त चाहड्या करता. हे माझ्या लक्षात येत नाही असं नाही, पण ठीक आहे, रामाकडे तुम्ही आलेलात म्हणून मी सहन करतो. मला कळत का नाही? माझ्या माणसांवर हे चिन्ह आणि अंक दिलेलेच असतात. मग आपण महाराजांच्याकडे जाणं हे नाहीच आहे, महाराजांनी आपल्याला बोलवणं हेच आहे. हे लक्षात ठेवा. प्रेरणा महाराज देतात. आज कालपासून त्यातला एकही माणूस इकडे नाही, कदाचित या बाई असतील मला माहीत नाही, की काय काम केलं त्यांनी.
काल संध्याकाळपासून नाही, त्यानंतर येते, संध्याकाळपासून ती मंडळी इकडे आहे, काम करत आहेत. आणि तुम्हाला सांगितलं सकाळी इतकी सुंदर दिवाळीसारखी रांगोळी आणि त्या 2 पणत्या, त्यातून महाराजांनी आम्हाला कल्पना दिली, अरे आज तुम्ही काकड आरतीला आलात 6:30ला, तर दर महिन्याच्या रविवारी काकड आरती का नाही करत? जे जवळ राहतात ते येऊ शकतील. 7:30 ते 7, जास्त नाही, 7:30 ते 7, 7:15 जास्तीत जास्त, घरी निघून जायचं. ही कल्पना मिळाली. आत्ता मी त्याच्या पाठीवर हात ठेवून सांगितलं, शंकरला तुला 100तले 100 मार्क्स, परंतु तू आम्हाला एक कल्पना दिलीस की दर रविवारी काकड आरती महिन्यातून एकदा. ही महाराजांची मागणी आहे, त्यांनी थ्रू शंकर आपल्यापर्यंत पोचवली. असं का नाही वाचत तुम्ही जीवन माझ्याकडून कशाला वाचलं पाहिजे? मी इतरांची गणितं कशाला सोडवली पाहिजे? इतरांची असेसमेंट मी कशाला केली पाहिजे? इतरांवर कॉमेंट आणि त्यातून वाईट म्हणजे जजमेंट मी का केलं पाहिजे? तो तसा आहे, ती तशी आहे, ही वाक्य तोंडातून काढून टाका. एकदम 10 किलोमीटर पुढे जाल तुम्ही या रस्त्यावर. महाराजांना आवडायला लागाल. कॉमेंट नको. गमतीनं विनोद करणं एखादा भाग आहे, पण सतत आपण दुसऱ्यावर कॉमेंट करत असतो. म्हणून एक जर ठरवलं की जी व्यक्ती हजर नाही तिच्याबद्दल बोलायचं नाही, अरे बापरे, 90% निंदा गेली आपल्या जीवनातली. आपण समोर असताना निंदा करत नाही, समोर असताना खोटी स्तुती करतो. ज्या व्यक्तीबद्दल बोलतोय ती व्यक्ती आली की आपण खोटं म्हणतो, अहो तुमचाच विषय चालला होता. काय विषय चालला होता? कौतुक करत होतो त्यांचं नाही. म्हणून जी व्यक्ती आत्ता इथे आपले पंतप्रधान आहेत का नाही, अमेरिकेचे राष्ट्रपती आहेत का नाही, गोव्याचे मुख्यमंत्री आहेत नाही, कशाला कॉमेंट करता आणि डिस्कस करता आणि जीव, शक्ती, वेळ वाया घालवता. आणि सगळ्यात वाईट म्हणजे महाराजांपासून दूर जाता. ही चर्चा काही महाराजांना आवडणारी आहे? महाराज म्हणतात प्रपंच केल्यानंतर उरलेला सगळा वेळ तुम्ही नामात घालवा, सगळा. बाकी महाराजांनी अंडरलाईन करून सांगितलं आहे, सगळं वेळ प्रपंच वाटेल तेवढा करा, पण टीका करणं ह्याच्यात येतं, प्रपंचात येतं. बघा, प्रपंचात फार थोडी कर्तव्य म्हणजे प्रपंच आहे. बघा, आता एन्जॉय करणं मुलांच्या बरोबर हे सुद्धा कर्तव्य आहे, हे लक्षात ठेवा. वेळ घालवणं कुटुंबाबरोबर हे कर्तव्य आहे. कर्तव्य म्हणजे प्रपंच आहे. पण त्या कर्तव्यात भावना जर ओतली ना तर महाराज म्हणतात मला आवडता तुम्ही. म्हणून हे जे पुढचे 4 समास आहेत हाच विषय मांडलेला आहे. अगदी उपनिषदापासून ऋषी सांगतायत, ब्रह्माला ज्याला दर्शन द्यायचं असतं, ज्याला मुक्ती द्यायची असते, त्याची निवड ब्रह्म स्वतः करतं. आणि काय हो, तुम्ही काय करणार? ब्रह्मा तू पाव, ब्रह्मा तू पाव. काय ब्रह्म पावणार आहे? ब्रह्माशी पावणारी गोष्टच नाही आहे. ब्रह्म निवडतं आणि निवडल्यानंतर आपण ब्रह्मदर्शन घेतो, ब्रह्माचा अनुभव घेतो. हे अगदी उघड आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा तुम्ही की ज्या गोष्टी आपल्याला सोप्या वाटतात त्या खरं जास्त सोप्या असतात, आणि ज्या अवघड वाटतात ना त्या खरंच अवघड असतात. प्रपंचात सुद्धा आता प्रपंच आणि परमार्थातली माणसं दिसतात कशी? सारखी दिसतात. मग फरक काय त्यांच्यात? वागण्यातला फरक आहे, बोलण्यातला फरक आहे. म्हणून म्हणत होतो विषय जे आहेत आणि गंध, शब्द, स्पर्श, रूप, रस. रस म्हणजे जिभेचं 2. कोणत्या प्रकारे बोलायचं, कसं बोलायचं, कोणते शब्द वापरायचे हे एक ठरवायचं. आणि काय खायचं काय खायचं नाही एकदम ठरवता येतं. अहो किती जण ठरवतात नाही खाणार, म्हणजे नाही खाणार कारण डॉक्टरने सांगितले साखर वाढली, हे एकदम गूळ साखर बंद करतात मरण्याच्या भीतीनं. देहासाठी फक्त. हा परमार्थ मनासाठी आहे, बुद्धीसाठी आहे. त्याच्यासाठी मी काय करणार हे सोडलं. मी आता ते सांगणंही सोडतो. शेवटचं तुम्हाला सांगतो, मी सोडला TV, मी सोडला मोबाईल, मी सोडला. जमणार आहे का? काम असेल, गोष्ट निराळी आहे, ठेवायला पाहिजे, निरोप येतो, बरोबर आहे ना. मला येईल ना फोन, मी ठेक्या फक्त वापरत बसतो. मी सोडणार आहे का? नाही सोडणार ना. मग इतरांवर कॉमेंट करू नका. कोणी दिसलं, मुली सतत मोबाईलवर असतात. मी सांगतो नॉर्मल आहे, नॉर्मल. मोबाईल वापरला नाही तर ॲबनॉर्मल आहे, त्यांना डॉक्टरकडे घेऊन जा. मोबाईल हातात दिला तरी वापरत नाही. व्हॉट इज रॉंग विथ हर? त्यांना दुसरं काही देतच नाही आपण ऑल्टरनेटिव्ह जर दिला आणि तो ऑल्टरनेटिव्ह जर आकर्षक असेल त्यांच्या दृष्टीने, मोबाईल ते वापरणार नाही. असे कितीतरी प्रयोग केलेत. मोबाईलवर PhD घेतलेले आहेत लोकांना, आणि पहिली PhD एका बाईने घेतलेली आहे महाराष्ट्रात. आणि तिने मग किती मोबाईल दूर करायचा असेल तर काय करायचं? पण हे अत्यंत मला विचाराल ना तर इट इज अ लॉस्ट बॅटल. तुम्ही काय करा, स्वतःवरच फक्त इन्व्हेस्ट करा.
मुलं मोबाईल वापरतात, सहन करायची तयारी ठेवा. महाराजांना प्रार्थना करा, महाराज तुम्हाला योग्य वाटेल ते करा, आनंदात तरी राहा. सतत ते हातातून मोबाईल काढून घेतला आणि तरी ते पुन्हा मोबाईल घेते, तुमचं लक्ष नसताना मोबाईल घेते. 2 वर्षापासून अगदी गंमतच आहे हे. म्हणून म्हणतो की आपल्यातच बरंचसं आहे. मलाच जर कळलं हे टाळलं पाहिजे तर मी ते टाळलंच पाहिजे. मुलांनी टाळलं पाहिजे हा नंतरचा आग्रह आहे. मी त्याच गोष्टी करतो आणि मुलांना सांगतो करू नका, नाही करणार, मुलं ऐकणार नाही. म्हणून लक्षात घ्या. आता बघा, न्याय हे मी तुम्हाला आत्ता बोललं, हे तुम्हाला आवडलं नसेल. समर्थ तेच म्हणतायत, न्याय निष्ठुर बोलणे बहुतास वाटे कंटाळवाणे. नको वाटतं. मळमळ करिता जेवणे विहित नव्हे. काय तुम्ही म्हणजे म्हणतात ना, प्रथम ग्रासे मक्षिका पाता. अरे सुंदर म्हणून एकाने, गमतीदार उदाहरण आहे हे, अशी सुभाषितं असतात. काय सुंदर केशरी भात आहे म्हणून त्यांनी खाल्ला. तो म्हणला तुम्ही आत्ता जे खाल्लात ना, तुम्हाला जी लवंग वाटली ती माशी होती मेलेली. बापरे, ओकायला लागला. आणि नंतर ती लवंगसुद्धा असेल हा, आणि गंमतही केली असेल. पण प्रथम ग्रासे मक्षिका म्हणजे माशी, मक्षिका पाता हा जो प्रकार आहे. म्हणून मळमळ करत जेवणं हे तुम्हाला जितकं नको असतं तितकं तुमच्या कल्याणाचं बोललेलं तुम्हाला नको असतं. न्यायनिष्ठुर बोललो ना, स्पष्ट बोललो, कटू बोललो. एक लक्षात ठेवा, कडू औषध देणारा वैद्य आणि कटू शब्द पण सत्य सांगणारा मित्र मिळत नाही म्हणजे मी टिकवत नाही. 2 उत्कृष्ट उदाहरण आहेत, उत्कृष्ट. एक रामायणातलं विभीषण हाकलून दिला रावणाने, आणि दुसरा विदुर हा महाभारतातला धृतराष्ट्राने हाकलून दिला. आणि त्याच पद्धतीने ते दोघंही गेलेले आहेत. का मध्यरात्री हाकलून दिलेलं आहे. आणि मध्यरात्री ते सांगत होते, अरे सोड सीतेला. आणि हा सांगत होता, किती तू फसवतोयस, त्या बोलव वनवासातून परत. ती सुद्धा आपलीच मुलं आहेत, कारण त्यांचे वडील गेलेले आहेत पांडू. ते तुझे अत्यंत श्रेष्ठ असे भाऊ होते, ते सिंहासनावर बसले होते. पण त्यांनी सिंहासनावर बसण्यात इंटरेस्ट दाखवला नाही म्हणून आंधळ्या तू बसलायस, आणि तुझी मुलं सिंहासनाचे वारस झाले. काल एक जण सांगत होता की कर्णाने काय सांगितलं, की मला एका क्षणात अंग म्हणजे बिहारचं राज्य देऊन टाकलं युधिष्ठिराने, इकडे आपले दुर्योधनाने. बाकीच्यांनी काय केलं? म्हणून दुर्योधन माझा मित्र आहे. अरे एक लक्षात ठेवा, आपण सोप्या मराठीत बोलायचं असेल तर ते राज्य काही त्याच्या बापाचं होतं म्हणून त्यांनी देऊन टाकलं, त्याचं नव्हतंच. कधीही त्याला राज्याभिषेक झालेला नाही, कधीही धृतराष्ट्राला राज्याभिषेक झालेला नाही. हे मी का सांगतो? न्यायनिष्ठुर बोलणे आवडत नाही लोकांना, पण आम्ही तेच बोलणार. संत सांगतात, कारण तेच तुमच्या हिताचं असतं. आई तुम्हाला गुळाचा खडा दाखवते आणि कडू औषध देते. आता औषधाला बाहेरून साखर लावलेली असते, शुगर कोटेड पिल्स म्हणतो. आतलं औषध कडूच असतं, पण ते घेतल्याशिवाय तुम्हाला बरं वाटणार नाही हे माहीत आहे, म्हणून कडू बोलावं लागतं. हे समर्थ सांगतायत. न्यायनिष्ठुर बोलणे. मागे त्यांना कागद असतील तर बघा द्या. बहुतास वाटे कंटाळवाणे, मळमळ करिता जेवणे विहित नव्हे. बहुती विषय निंदिले. बघा ना, कोण टी व्हीचे सिरियल सोडतो पण सिरियल्सवर सतत कॉमेंट मारतो आपण. कोण मोबाईल सोडतो पण मोबाईलवर आपण सतत कॉमेंट मारतो. ते सांगितलेलं आहे. बघा किती सोपं आहे. बहुती विषय निंदिले आणि तेची सेवित गेले. हे काही बरोबर नाही आहे, पण तेच करत गेले. हे ते रोज मसालेदार खाणं काही बरोबर नाही आहे. चला आणखीन 2 प्लेट भजी आण रे. काय अर्थ आहे? अगदी असंच करतो आपण. निंदा करतो आणि तेच आपण करत राहतो. निंदा करणाऱ्यांना माहीत नाही आहे का की तो मला सांगतो तेच तो करतो, आणि त्यावर तो जे बोलतो ते तो करत असतो. सगळीकडे हेच आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. हे बाकीचे लोक बोलतात, स्वतः तेच करत असतात. म्हणून बहुती विषय निंदिले आणि तेची सेवित गेले. विषय त्यागे देह चाले हे तो घडेना. विषय त्याग कुणी सांगितले? विषयांचा त्याग करा. विषय पाहिजेतच ना. उलट चांगल्या पद्धतीने विषय भोगा असं संतांनी सांगितले. विषयाचे दास नको, विषयाचे गुलाम बनून ते भोगा. एक उदाहरण मागे तुम्हाला माहीत असेल. पहिल्यांदाच एक मुलगा बाजारात गेला होता वडिलांच्या बरोबर, आणि त्या बाजाराच्या पलीकडे कोर्ट होतं. पहिल्यांदा एका चोराला 4 पोलीस नेत होते कोर्टात. त्यावेळेला तो म्हणतो, बघा त्याला 4 बाजूनी पोलीस आहेत. ते म्हणाले, अरे तो चोर आहे.
त्याला त्या तर कोर्टात घेऊन निघालेले आहेत. त्यांनी पळून जाऊ नये म्हणून चार बाजूला पोलीस आहेत. काही वेळाने न्यायाधीश जात होता, जज, त्याच्याही चार बाजूला पोलीस होते. तो मुलगा म्हणाला तो महाचोर बघा, तो महाचोर निघालेला आहे, कारण त्याच्याही बाजूला चार पोलीस आहेत. वडील म्हणाले अरे वेडा आहेस तो, ते चार पोलिसांमध्ये जज आहे. मग काय फरक आहे हे लक्षात घ्या. त्या जजच्या अधिकाराखाली ते चार पोलीस आहेत. तो हा चोर आहे ना, तो पोलिसांच्या अधिकाराखाली आहे. तुम्ही विषयांचे गुलाम बनणार तर विषयांचे स्वामी बनणार. विषय शब्द अवघड वाटेल. पैशाचे गुलाम बनणार का पैशाचे मालक बनणार? सत्तेचे गुलाम बनणार का सत्तेचे मालक बनणार? हे ठरवा ना तुम्ही. यंत्रांचे गुलाम बनणार का यंत्रांचे मालक? आपण यंत्रांचे गुलाम झालेलो आहोत. आपण कुठेतरी जायचं ठरवलं, कोणाच्या तरी समाचाराला जाब द्यायला निघालेलो आहे आणि गाडीचं टायर पंक्चर, जाऊ दे उद्या बघू, तो उद्या कधी येत नाही. इतके यंत्राचे गुलाम झाले आहोत. आपल्याला हेही पटत नाही. अरे हायर अ कॅब अँड गो, रिक्षातून जा, पण मला कोणाच्या समाचाराला जावं हे महत्त्वाचंच वाटत नाही. मला माझी गाडी महत्त्वाची वाटते. ती गाडी दुरुस्त करायला माझा दिवस जातो. मी तो शेवटी घरी येतोपर्यंत तो काही मी त्याच्याकडे पोचत नाही. इतकं मी यंत्रावर अवलंबून आहे, मिक्सरवर अवलंबून आहे, याच्यावर अवलंबून आहे, त्याच्यावर अवलंबून. पूर्वी जर जावई येणार असेल ना तर रगडा घरी असायचा. रगडा कोण चालवायचा? सासूबाई चालवायचा. रगडा काही इलेक्ट्रिसिटीवर चालायचा. आता जावई बापूंसाठी काहीतरी केलेला आहे पदार्थ, पण इलेक्ट्रिसिटी नाही, मिक्सर चालणार नाही, आणा बाहेरून, टेक अवे. सोपं आहे ना. आणि याकडे या दुकानात ते चांगलं मिळतं, त्या दुकानात ते. जावई बापूंना चार पदार्थ वाटतात, चार निरनिराळ्या दुकानातून आणले जातात. कारण का? मिक्सर नाही, मी करणार नाही. गुलाम, यंत्रांचे गुलाम, पैशाचे गुलाम. आपण सवयींचे गुलाम. सवयींचा गुलाम आहे ना तो यंत्र रोबो आहे, लक्षात ठेवा. सवयींचं मास्टर असलं पाहिजे. नाही खाणार 4 दिवस, हे महिना श्रावण महिना आहे, नाही खाणार ते. 4 महिने आहेत, सकाळी उठून नमस्कार घालणार चातुर्मासात. हे मी ठरवलं तर होतं ना. मग मी स्वामी बनतो स्वतःचा. आज मी स्वतःचाच गुलाम झालेला आहे. मग मला कोण वाचवणार आहे सांगा बरं? कोण वाचवणार आहे? आणि ह्यांना तर मी शरण जात नाही ना. उघड फसवतो, उघड फसवतो. नुसते जपसंख्यान हे सगळं करत बसतो. मी आतून कुठे बदललो आहे? आणि महाराज म्हणतात जप वगैरे केला नाहीच तरी झालं, आतून बदल. आतून पूर्णपणे माझ्यावर अवलंबून राहा. जीवनातले सगळे प्रसंग माझी इच्छा म्हणून स्वीकार. तू स्वतःला मध्ये आणूच नको. सगळा प्रपंच दे ना माझ्याकडे. मुलं माझ्याकडे दे, नवरा माझ्याकडे दे, बायको माझ्याकडे दे, नोकर माझ्याकडे दे, तुझ्या ऑफिसमधला बॉस माझ्याकडे दे. मी बघतो ना. महाराजांचे एक वाक्य आहे, तुम्ही मला एका कागदावर पॉवर ऑफ अटर्नी द्या. त्याला मुखत्यार पत्र म्हणतात. म्हणजे इथून पुढे माझे सगळे खटले, माझ्या सगळ्या अडचणी, माझ्या सगळ्या कटकटी महाराज पाहून देते. हे मी महाराजांना अत्यंत आनंदाने लिहून देतोय. खाली सही. महाराज म्हणेल कुणी द्यायला तयार नाही हो. त्यांना भीती वाटते की माझ्या घराचे सगळा मेंटेनन्स तुम्ही बघा, म्हणून मी दिली. महाराज घरच माझं म्हणले उद्या तर त्याच्यापेक्षा आपण मरूया. मेंटेन करता करता मरूया आपण. महाराजांना काही नको आहे. लंगोटी घालणारे महाराज आहे. महाराजांना काहीही नको आहे हे माहीत असताना सुद्धा आपण महाराजांना देत नाही. आपण महाराजांना वस्तू देत नाही, आपलं घर देत नाही, स्वतःला देत नाही, स्वतःचा अहंकार देत नाही, स्वतःची बुद्धी द्या महाराजांना. महाराज काय सुंदर बुद्धी चालवतात. भीती वाटते आपल्याला. महाराजांनी जर आपली घेतली तर काय बिघडलं? महाराजांची बुद्धी झाली, काही बिघडलेलं नाही. विचार करा. मग बोलणे एक, चालणे एक, या नावं ही न विवेक. आपण तसंच करतो ना. बोलतो एक, चालतो एक. हीन विवेक म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर येणेकरिता सकळ लोक हसू लागते. सगळेजण हसतात. त्याचं काही घेऊ नका. तो बोलतो एक, सांगतो एक आणि करतो दुसरं. त्याचा लोकांवर प्रभावच पडत नाही. हा चोरून जरी एखादं व्यसन करत असला आणि दुसऱ्याला सांगत असला की ते व्यसन सोडा, कोणीही ऐकत नाही. कारण का? की त्याच्या सांगण्यात शक्तीच नाही आहे. तो अपराध करतोय. ते व्यसन त्याला आहे. हे गंमत बघा. म्हणून सांगितलेलं आहे की येणेकरिता सकळ लोक हसू लागते. प्रपंची खाती जेवती आणि परमार्थी काय उपवास करती. या दोन निराळी माणसं आहेत. जो प्रपंचात आहे तोच परमार्थ करतो. आपण सगळेजण इथे येतो कशाला? चांगलं कसं वागावं
हे शिकण्यासाठी आपण येतो, चांगलं कसं वागावं हे जे महत्त्वाचं आहे ते आपल्याला इथे राहून शिकलं पाहिजे, दासबोधातून शिकलं पाहिजे, महाराजांच्या प्रवचनातून शिकलं पाहिजे, हे लक्षात घ्या. म्हणून काय सांगितलेलं आहे, प्रपंची म्हणजे प्रपंचातले लोक खातात जेवतात आणि परमार्थी काय उपवास आहे, ते उपवास राहतात नाही, ते तेच खातात. घरातली कितीतरी मंडळी जी चांगली पारमार्थिक उपासना करतात ती तेच खातात जे घरात शिस्त. उभयता सारखे दिसते, विषय आणि विषयी सारखेच दिसतात. म्हणजे परमार्थी हा आणि प्रपंची हा लक्षात येत नाही. कारण परमार्थीवाला तुम्ही टाळे हे टिळे लावलेत, हे लावलेत, तो परमार्थाचा मेकअप झाला. परमार्थी माणूस नाही, केवळ कृतीतून उक्तीतून बोलतो. आपण म्हणतो ना, खाणी राहणी बोलणी आणि मुख्य म्हणजे लेखणी. जे लिहिता तुम्ही, आता बरेच जण लिहित नाहीत, पण आपण राहतो ना, राहणी बरोबर आहे, जीवनसरणी आपली बोलणी, त्यावरून माझा परिचय इतरांना होतो. तसं बोलतो तसं मी सांगतो, तेवढं तरी करूया. मला जे येतच नाही ते मी दुसऱ्याला सांगणार नाही. माझं अक्षर वाईट आहे, मी शिक्षक आहे, मी मुलांना अक्षर सुधारा हे सांगणार नाही जोपर्यंत माझं अक्षर सुधारत नाही. माझी स्पेलिंग चुकतात, मी माझी स्पेलिंग सुधारेन आणि मग मुलांना रिमार्क देईन, इम्प्रूव्ह युअर स्पेलिंग्स. हे विचार करा ना, आधी माझ्यात इनपुट्स नकोत का? पालकांनी हा विचार करा. प्रत्येकाला त्याच्या घरात कृष्ण झालेला हवा आहे, पण वसुदेव देवकी किती जण आहेत? अरे साधे नंद यशोदा किती जण आहेत? कृष्ण का आकाशातून पडणार आहे? प्रत्येकाला वाटतं राम लला आपल्या घरात व्हावा. दशरथ कौशल्य आपण आहोत. केवढे त्यांची चरित्र आहेत, केवढा पराक्रम आहे दशरथाचा, आणि किती कौशल्या म्हणजे सगळ्यांचं कुशल मंगल पाहणारी शक्ती. ती अयोध्येची खऱ्या अर्थाने राणी आहे. एकंदर 303 राण्या आहेत दशरथाला. कौशल्या ही कौशल्या आहे, माता आहे ती कौशल्या. त्यांच्या पोटी राम जन्मतो. पालकांनी आपली तयारी नको का आधी करायला? साधी गोष्ट आहे, मुलांनी 5 वाजता उठा वाटतं, तर पालकांनी 4:45 वाजता उठायला नको का सांगा बरं? साधी गोष्ट आहे, चहा सोड, उद्यापासून चहा सोड. पालकांनी चहा ढोसतोय. मुलगा मुलाला बाबा दुपारचा चहा, बाबा संध्याकाळचा चहा, आणि बाबा मुलाला चहा घेऊ नको. कसा मुलगा ऐकणार आहे? आणि सांगूच नका ना तुम्ही. जे तुम्हाला जमतं तेवढंच बोला. बोले तैसा चाले यापेक्षा मला जे जमतं ना तेवढंच मी बोलतो आणि ते लोकांना सांगतो. त्याचा प्रभाव लोकांवर पडतो. पुढे बघा, विषय अवघा त्यागावा तरीच परमार्थ करावा, ऐसे पाहता गोवा दिसतो की. हा समर्थांचा आवडता शब्द आहे. गोवा म्हणजे गुंतागुंत, कॉम्प्लिकेशन, कन्फ्युजन म्हणजे गोवा. हां, आपण त्याला क्रियापद आपल्याला माहिती आहे. मला त्यात गोवू नका, मी तुम्हाला सांगेन, पण मला त्यात गोवू नका, गुंतवू नका. गुंता म्हणजे गोवा. इथे त्यांनी तेच सांगितलेलं आहे की विषय अवघा त्यागावा, म्हणजे सगळे विषय टाका आणि मग परमार्थाला लागा. मूर्खपणा आहे हा. सगळे विषय टाकल्यानंतर जगणार आहे मी कसा? अरे क्रोध वगैरे सुद्धा आवश्यक तेवढे लागतात. आता दुसऱ्याच्या चुका काढू नये, बरोबर? हे शिक्षकांनी इतकं पाळायचं की करेक्शन कशाला करायचं? त्या चुकाच काढतो ना विद्यार्थ्यांच्या. आम्ही विद्यार्थ्यांचं करेक्शन करणार नाही, दुसऱ्याच्या चुका दाखवायच्या नाहीत. एकाची गोष्ट सांगतात ना, प्रवचनाला गेला श्रीमंत व्यापारी, पण प्रचंड कंजूस होता. नंतर त्यांनी अपील केलं की आपण जिथे बसलो ते उघड्यावर आहे, इथे आपल्याला सुंदर हॉल बांधायचा आहे, तेव्हा तुम्ही देणग्या द्या. देणग्या गोळ्या केल्या. काहींनी चेक दिले, काहींनी कॅश दिली. या व्यापाऱ्यांनी चेक दिलेला होता 5 लाखांचा. लोक म्हणाले शक्य नाही हो, 5 लाख म्हणजे काय? ते बँकेत गेले, बँकेने परत केला. म्हणाले याच्यावर सिग्नेचरच नाही आहे, सहीच नाही ना. तो 5 लाखाला कागद आहे ना, सही नाही केलेली. त्याच्याकडे गेले, चुकून राहिले असेल. तो म्हणाला तुम्हीच सांगितलं ना की दान करा पण नाव दाखवू नका, स्वतःचं नाव सांगू नका. मग मी कशाला दान करीन? नाव नाही लिहिलं, सही नाही केली. ते म्हणाले मूर्ख आहेस, तुला कळलं नाही काय म्हणायचं ते. असंच असतं ते. म्हणून वैराग्य मुळी होऊन नाही, ज्ञान प्रत्ययाचे पाहि, ज्ञान प्रत्ययाचे नाही. हे दोनदा झाले. एक आहे शुची म्हणजे शुद्ध, आचार तोही नाही, भजन कैसे. मला उपासना जमत नाही हो, मी नाम करायला लागलो की झोप येते हो, भजनात लक्ष लागत नाही हो, कारण ह्या 3 गोष्टी नाही आहेत. कुठल्या गोष्टी नाही आहेत? पहिल्यांदा वैराग्य मुळी होऊन नाही आहे. मुळापासून वैराग्य नाही. वैराग्य हे तोंडचं वैराग्य आहे.
ओठातलं आणि पोटातलं दोन शब्द आहेत. ओठातला राग कधी कधी मुलांवर काढावा लागतो, पण पोटात राग नाही आहे, हे लक्षात घ्या. वैराग्य मुळातलं नको का? आपलं वैराग्य वरवरचं असतं. बऱ्याच वेळेला नाही नाही मी ते सोडलंय, आज सोडलंय म्हणजे किती दिवस सोडले नाही, बघूया किती दिवस जमतं ते. म्हणजे मी ब्रह्मचारी, लग्न होई तोपर्यंत ब्रह्मचारी, हे बरोबर आहे ना. भूक लागे तोपर्यंत, जेवे तोपर्यंत माझा उपवास आहे आणि मी मरेपर्यंत जगणार आहे. ही काही संकल्प झाला का? मरेपर्यंत मी जगणार आहे, लग्न होई तोपर्यंत मी ब्रह्मचारी राहणार आहे, किंवा खाईपर्यंत. आता मी 12 वाजता जेवलो आणि 3 वाजता नंतरचं खाल्लं, म्हणजे 3 तास माझा उपवास. ह्याला उपवास म्हणतात का? हा खातो तेव्हाच खातो, मधल्या काळाला उपवास म्हणतो. बघा तुम्ही नंतर, वैराग्य परते नाही भाग्य, वैराग्य नाही ते अभाग्य, वैराग्य नसता योग्य परमार्थ नव्हे. वैराग्याशिवाय काही नाही. वैराग्य म्हणजे डिटॅचमेंट. सोपं, हे माझं नाही. हे पोर जे सकाळी शाळेत मुलांना तुम्ही सोडताना आणि नंतर दुपारी 1 वाजता आणायला जाताना, मग ते सकाळी 8 ते 1 कुणाकडे मुलांना देता, कुणाच्या चार्जमध्ये देता, शाळेच्या किंवा शिक्षकांच्या. तशी ही मुलं आहेत ना माझी, ती माझ्या चार्जमध्ये दिलेली आहेत देवानं, सद्गुरूंनी, की हा वाईट मुलगा मी तुझ्याचकडे देतो कारण तू त्याला मार्गावर आणशील. हा विचारच आपण करत नाही, नुसत्या तक्रारी करत राहतो मुलांच्याबद्दल. पण तसं नाही आहे. हा असा का महाराज मुलगा दिला? तुला मुद्दामून दिला कारण तू त्याला सुधारशील. जरा विचार कर काय करायचं ते. आमच्याकडे मागे तुम्हाला सांगितलं होतं ना, एक अत्यंत श्रीमंत असे पणजीची व्यक्ती म्हणाली, मुलगा एवढा रागीट आहे. मुलगा कसा आहे तुम्हाला सांगतो, आम्ही नवीन लावले होते आणि एवढी रेग्युलेटर या उंचीला होते पंख्याचे, त्याने बुटाने सगळे रेग्युलेटर्स फोडून टाकले. कारण काय, तुम्ही काय शेवटी पैसेच मागणार ना, याच्यापेक्षा चांगले रेग्युलेटर माझे वडील बसवून देतील, कारण माझे वडील श्रीमंत आहेत आणि वडिलांनी बसवून दिले सुद्धा. मग काय व्हायला लागलं, मला त्या हॉटेलमधलं ते आत्ता पाहिजे. आणि नाहीतर एक हातात कब्बशी धरायचा, टँक फोडली, प्लेट फोडली, क्रोकरीच्या क्रोकरी त्यांनी नष्ट केली. तक्रार करत आले. म्हटलं एक तरी तुमची डोमेस्टिक तक्रार आहे, शाळेत सांगितलं त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगितलं, तुम्ही ते बदलून दिले, पुरेसं आहे. एक गंमत बघा, हा मुलगा तुमच्याकडे का जन्मला हा तुमचा प्रश्न आहे, बरोबर. माझ्याकडे हा मुलगा जन्मलाच नसता, कारण त्याने पहिली बशी फोडली असती तर एक तर मी त्याला फोडलं असतं किंवा मला फोडलं असतं, कारण मला दुसरी बशी परवडणारच नाही आहे. माझ्या याच्यात एक क्रॉकरी सेट फॉर 10 years, हे लक्षात ठेवा. म्हणजे कब्बशी कशी फोडायची नाही हे संस्कार मी माझ्या मुलांना देतो. आणि कब्बशी हे बघा बाबा हे फोडलं, बाबा बघा ते फोडलं, देता की नाही हे फोडलं, आणता की नाही हे फोडलं. म्हणलं बिकॉज यू कॅन अफोर्ड. त्या पोराला नक्की माहीत आहे की आत्ता मी म्हणाले तसंच आम्ही एक क्रोकरी सेट कधी आणत नाही, 3 आणतो. हे बुद्धी हा यांची. पोराला सुधारण्याऐवजी असे काढतात आम्ही 3 क्रोकरी, म्हणजे त्यांनी लगेच फोडलं आणि पाहुणे आले, आमच्याकडे क्रोकरी तयार असते. कसा सुधारणार आहे मुलगा? म्हणलं मी तुम्हाला 1-2 वाक्य देतो, ती वाक्य घेऊन त्याला सुट्टीत आजोबांच्याकडे वा, आजोबांच्या अटॅच्ड आहे ना तो, आणि आजोबांना सांगा ही 2 वाक्य रोज सकाळी उठल्यानंतर म्हणा की देवा अत्यंत विश्वासाने तो हा नातू किंवा मुलगा आमच्या कुटुंबात जन्माला घातलेला आहे. आम्हाला बुद्धी दे, आम्हाला शक्ती दे, आम्हाला सुचव की ह्या मुलाला कसं सुधारायचं ते. आज तो मुलगा जेम ऑफ अ बॉय, आता मोठा झाला आहे, त्याचं लग्न झालं आहे, खूपच चांगला मुलगा झाला आहे. हो, त्यांनी फक्त प्रार्थना बदलली, आमच्यापदे हाच का मुलगा देवा, आम्ही काय पाप केलं म्हणून इतका घाणेरडा मुलगा आमच्या पोटी जन्माला घातला. उलटं बोला ना की देवा तुझे आभार, कारण इतका वाईट स्वभावाचा मुलगा तुम्ही आमच्या घरात जन्माला घातला, आमच्यावर तुझा विश्वास आहे. हा दुसऱ्याकडे जन्माला असता तर त्याला मारलं असतं किंवा त्यांनी कोणाला तरी मारलं असतं. हा माझ्या मुलाचा आहे, हा विद्यार्थी माझ्या शाळेत का आला? महाराज तुम्ही या विद्यार्थ्याला मीच सुधारू शकेन असं तुम्हाला वाटलं म्हणून चॅलेंज करून आम्ही विद्यार्थी सुधारले ना. चॅलेंज करून कितीतरी उदाहरणं सांगता येतील, पण आपण वाढवायला नको विषय, हे लक्षात घ्या. एका विद्यार्थ्याला शिक्षकांनी सांगितलं या विद्यार्थ्याला शाळेतून काढलं नाही, तर आम्ही सगळे शाळेतून जातो. मी डोळे बंद केले, माझ्या गॉडफादरला ज्याच्यामुळे मी गोव्यात आलो आणि शिक्षण क्षेत्रात राहिलो, आणि महाराजांना फक्त सांगितलं आणि त्यांना तेच वाक्य सांगितलं, तुम्ही सगळेजण शाळा सोडून जा. सगळे विद्यार्थ्यांनी पालकांनी शाळा काढले तरी चालेल, मी आणि हा एक विद्यार्थी आम्ही शाळा चालू. शाळाने आम्ही काय करायचं ते करू. हा विद्यार्थी पाहिजे,
या विद्यार्थ्याला सुधारण्यासाठी त्याला आपल्याकडे पाठवला. चॅलेंज का नाही ॲक्सेप्ट करत? ही मुलं पण आपलीच. यातला पहिला विद्यार्थी आहे हा. त्याच्यात पहिल्यांदा त्याची चौथीची टीचर आहे, सांगत येते, सर तुमची शाळा नवीन आहे, मी तुमची विद्यार्थिनी आहे म्हणून तुम्हाला सांगते, या मुलाला घेऊ नका. आंबा एक जर नाचला तर सगळी आढी नाचते. हा तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं वाटोळं करून टाकेल. मग म्हणलं ह्याला मी ॲडमिशन दिलीच. महाराजांचं कशाला म्हणायचं? पुढे तो एवढा ॲसेट झाला शाळेचा. एक तुम्हाला सांगतोच म्हणजे कळेल आपल्या मुलांकडे बघण्याची दृष्टी आहे ह्याच्यात, की मीटिंगमध्ये एकदा ठरलं ह्याला काढून टाकायचा. म्हटलं यस, मी तुम्हाला 3 फक्त प्रसंग सांगतो, डोळे मिटा, ऐका आणि नंतर मला म्हणा ह्याला काढायचं का. गेल्या वर्षी शाळेचं गॅदरिंग होतं, बरोबर. त्यावेळेला आपण स्ट्रिक्ट केलं होतं, ज्यांच्याकडे पास आहे त्यांनाच प्रवेश दिला होता, बरोबर. म्हणजे गावातली जी तौनास भुरगी असतात, तुम्हाला माहीत आहे, मोवालीगिरी करणारी, त्यांना पास दिले नव्हते. म्हणून त्यांनी काय केलं, शेजारच्या खांबावर चढून फ्यूज घालवला. लाईट गेल्यामुळे हा कार्यक्रम थांबला. त्यावेळेला त्या खांबावर चढून तो फ्यूज बसवून तो टॉर्च तोंडात घेऊन चढला, आठवतं तुम्हाला, कारण अंधार होता सगळीकडे. आणि कार्यक्रम संपेतोपर्यंत तो त्या खांबावर बसून होता. शाळेची लाज वाचवली त्यांनी. पहिला प्रसंग. दुसरा प्रसंग, आपण गर्ल्स अँड बॉईजचा कॅम्प शिक्षकांनी चॅलेंज म्हणून एकत्र घेतला होता, लक्षात ठेवा. त्यावेळेला झालं काय, रात्री गर्ल्स पेट्रोलिंगला होत्या, कारण वीर बाला आणि बालवीर स्काउट्स अँड गाईड्स असा तो कॅम्प होता. रात्री असताना दुसऱ्या भागात त्या गेल्या, जरा दूरच्या भागात, की गावातल्या गुंडांनी त्यांच्यावर हल्ला करायला सुरुवात केली, त्रास द्यायला सुरुवात केली. त्या ओरडल्या. ओरडल्याबरोबर हा बाणासारखा धावून गेला. त्यांनी चाकू काढले, याच्यावर चाकूचे वार केले, पण त्यांनी मुलींचं रक्षण केलं. शाळेचे अब्रू वाचवले. प्रसंग 2 आणि प्रसंग 3. आपण कधीही गॅदरिंग, मुलांना पिकनिकसाठी समुद्र किनाऱ्यावर नेत नाही, कारण मुलं ऐकत नाही. चॅलेंज म्हणून एका शिक्षिकेने नेलं आणि नंतर 2 मुली गेल्या. गेल्याबरोबर पायाखालची वाळू घसरली, पाण्यात पडल्या आणि लाटेबरोबर आत जायला लागल्या. मेलो मेलो, वाचवा वाचवा. सगळे शिक्षक ओरडत आहेत, सगळेजण ओरडत आहेत. कोण येणार आहे वाचवायला? त्यावेळेला हा मुलगा गेला. त्यांनी दोन्ही मुलींना धरून आणलं आणि शाळेची अब्रू वाचवली. कारण दुसऱ्या दिवशी बातमी आली असती की या शाळेच्या 2 मुली समुद्रात बुडून मेल्या. शाळेवर केवढी टीका झाली असती. आता डोळे उघडण्यापूर्वी माझा प्रश्न आहे का, अशा मुलाला शाळेतून काढून टाकायचं? सगळ्यांनी डोळे उघडून सांगितलं, नाही नाही, आम्ही चुकत होतो, आम्ही चुकत होतो. म्हणलं हे मी का सांगितलं? उपनिषदातली एक गोष्ट मी वाचली होती, की मुलं असतात ना, त्यांना आईवडील भेटायला येतात, कधी वर्षातून एकदा 2दा. त्यावेळेला लाडू वगैरे असं काहीतरी आणतात. तर एक मुलगा दुसऱ्याच्या ह्याच्यातले लाडू वगैरे चोरून खायला लागला. नंतर त्यांच्या वस्तू चोरायला लागला. गुरुजींना सांगितलं की हा मुलगा आहे ना, हा चोर आहे, तो चोऱ्या करतो. गुरुजी म्हणले हो मी बघेन. 2दा झालं, 3दा झालं, 4दा झालं. एक दिवस सगळे मुलं म्हणाली की आम्ही सांगतो ह्याला जर तुम्ही आश्रमातून काढला नाही तर आम्ही आमच्या घरी निघून जाऊ. त्यावेळेला ते म्हणाले की हा आणि मी आम्हीच आश्रमात राहू, तुम्ही घरी जा निघून. कारण चोरी करायची नाही एवढंसुद्धा त्याला अजून कळत नाही आहे. म्हणजे त्याचं सगळं शिक्षण राहिलं आहे. तुम्हाला चोरी करायची नाही एवढं कळतं ना, तुम्ही चांगली मुलगा आहात ना, तुमचं शिक्षण झालं असं समजा अँड गो होम, तुमच्या घरी निघून जा. हा मुलगा आणि मी आम्ही आश्रमात राहू, कारण याला शिक्षकाची गरज आहे, याला शिक्षणाची गरज आहे, याला आश्रमाची गरज आहे. कारण चोरी करायची नाही हे त्याला कळत नाही आहे. ही दृष्टीच निराळी आहे, लक्षात ठेवा. जरा काही चुकलं वर्गाच्या बाहेर काढा, जरा काही चुकलं शाळेतून रस्टिकेट करा. हे सोपं आहे की हो? दुसरा मार्गच नाही आहे. कोणी आव्हान चॅलेंज घ्यायला तयार नाही आहे, हा प्रॉब्लेम आहे. पुढे बघूया आपण. वैराग्य, हा अष्टमासिद्धी हे शंकराचं वर्णन केलेलं आहे. अष्टमासिद्धी म्हणजे अष्टमहासिद्धींची उपेक्षा करून घेतली योग दीक्षा, घरोघरी मागे भिक्षा महादेव. महादेवाने काय केलं? काय सिद्धी वगैरे काय महादेवाकडे कमी होतं का? त्याग केला, योगाची दीक्षा घेतली. आणि योगी कसा असतो? योगी हा भिक्षेकरी असतो. दारात उभं राहायचं, भिक्षा मागायची. महादेवानी ते केलं, दत्तात्रेयांनी ते केलं. बघा, कारण का? की त्याला कळलं होतं की गुण म्हणजे काय, आणि गुण जर स्वीकारायचे असतील तर एका विशिष्ट प्रकारची जीवन पद्धती स्वीकारली पाहिजे. प्रामाणिकपणे तुम्ही जर राहिलात तर तुम्ही अति श्रीमंत होऊच शकणार नाही. हे हजारो कोटी वगैरे लोक संपत्ती आहेत ना, ते प्रामाणिकपणे नक्की वागणार नाही. तो टॅक्स आहे, हे करावं लागतं, ते करावं लागतं, काही सांगू नका. आम्ही विचारले कुठे तुम्हाला? आम्ही विचारले का तुम्ही श्रीमंत कसे झालात? नाही ना.
पण आम्हाला खूप संपत्ती असून सुद्धा श्रीमंत नाही आहे, कारण संपत्ती ते वाटून टाकतात. ते अशा संस्थांना देणग्या देतात की जे आरोग्य मंदिर आहे म्हणजे हॉस्पिटल, ते ज्ञान मंदिर आहे म्हणजे शाळा, जे खऱ्या अर्थाने वाचनालय वगैरे ही सुद्धा मंदिर आहे, त्याला एक रामललाला देणार नाही, एक पैसा टाटा देणार नाही. परंतु सगळा रामललाचा प्रकल्प त्यांनी पूर्णपणे आर्किटेक्ट म्हणजे पाहणी करणं, प्लॅन करणं, हे सगळं एक पैसा न घेता केलेलं आहे. कारण ते काम आहे. देवासाठी पैसा देणार नाहीत, पण देवासाठी येणारे जे लोक आहेत, जे लाखो लोक येतात, त्यांच्या सोयीसाठी काही बांधायच्या धर्मशाळा आम्ही दिलं. कारण ते लोकांसाठी आहे, ते समाजासाठी आहे. लोक आणि समाज दिसतो, देव दिसत नाही आपल्याला. आणि लोक देवालय म्हणले की धडाधड देणग्या देतात. शाळेला कोणी देणगी देत नाही. तुम्ही बघा, आम्हाला हे करायचं आहे, देवाण अग्रशाळा वगैरे बांधायचे वगैरे चालेल, उत्सवात आम्ही येणार, आमचं नाव त्या खोलीवर द्या, आम्ही देतो. लोक देतात. अरे पण आमची शाळा आहे, त्याला एक लायब्ररीची गरज आहे, त्याला लॅबोरेटरीची गरज आहे, त्याला वर्कशॉपची गरज आहे, कोणी देणार नाही. त्यांची मुलं पिढ्यानपिढ्या त्या शाळेत शिकत असतात, नाही देत. हे चुकतं ना कुठेतरी. म्हणून सांगितलेलं आहे, अष्टमहासिद्धीची उपेक्षा करतो महादेव, नकोत मला त्या सिद्धी. आणि मग काय, योग दीक्षा घेतो, घरोघरी मागे भिक्षा महादेव. जे विचारापासून चेवले म्हणजे ढळले, जे आचारापासून भ्रष्टले, आचार भ्रष्ट झाले, विवेक करू विसरले, विषय लोभी. ऐसे जो सर्व जाणता उत्तम पुरुष लक्षणी, तो उत्तम लक्षणी, तो शेवटचा समास आहे ना, तर हाच समास आहे. उत्तम लक्षणी पुरुता म्हणजे पुरता, पूर्ण, तयाचेनी सार्थकता सहजची होय. म्हणजे ज्याला विवेक म्हणजे काय कळलेलं आहे तो करतो, ज्याला वैराग्य म्हणजे काय कळलेलं आहे त्याच्याकडे वैराग्य आहे, त्याच्याकडूनच समाजाचं कल्याण होतं. अशा लोकांना शरण जाऊया, त्यांना आपण संत साधू हे शब्द वापरतो. पुढचा वाचूया, काळ निरूपण. काळाबद्दल आपल्याला एक साधा प्रश्न विचारला, काळ सुरू झाले का काळ कायमचा होता? काळ टाईम हॅज बिगन, स्टार्टेड, का टाईम चिरंजीव आहे म्हणजे टाईम होताच होता? नाही. दोन घटनांच्या मधलं अंतर, त्याला वेळ म्हणलेला आहे. वेळेचं आपल्याला कळत नाही. आपण एरवी म्हणतो की किती अंतरावर घर आहे, 2 किलोमीटरवर. आपण म्हणत नाही 10 मिनिटाच्या अंतरावर आहे, 10 मिनिटाच्या अंतरावर घर आहे. आपण सांगतो अजून अर्ध्या तासात पोचू, 40 किलोमीटर उरलं आहे. बघा, अरे 40 किलोमीटर सांगतो काय, अर्ध्या तासात पोचू, 40 किलोमीटर आहे ना. तुम्ही किती अंतरावर आहात विचारल्यानंतर एरवी आपण सगळी अंतरं जी आहेत, डिस्टन्सेस वी एक्सप्रेस, आपण वेळेच्या भागात सांगतो. अर्धा मिनिट, 5 मिनिट. एक घरचं उदाहरण म्हणजे तुम्हाला कळेल काळ म्हणजे काय. चहा करायचं आहे, सगळेजण ताई आलेली आहे माहेरी. अगं ताई, बरेच वर्षात तुझा चहा घेतला नाही. आई म्हणते कशाला, ती आत्ता माहेरी आलेली आहे. खरं बाबा, तुम्ही चहा चांगले करता. अरे ते आज त्यांना 1 दिवस झोपायला मिळतो. आई बोलते मी करते चहा आणि मी 5 मिनिटात चहा करते. आई म्हणते 12 वाजता करते चहा करायची सुरुवात, चहा करत राहते आणि 12:05ला चहा संपतो. याला टाईम म्हणतात. आईने 5 मिनिटात जी कृती केली त्याला टाईम म्हणतात. टाईम इज घड्याळ दाखवते, ते टाईम नाही आहे, आपल्याला कळत नाही. 2 घटनांच्या मधलं अंतर. मुलगा जन्माला, मध्ये 10 वर्षे गेली, आता त्याचा 10वा वाढदिवस आहे. जन्मणं आणि आत्ता तो असणं याच्यामधलं जे अंतर आहे त्याला टाईम म्हणलेलं आहे. म्हणजे पूर्वी निर्विकार जो आहे ना सद्गुरू, त्यांना टाईमच नाही हो. व्यास बघा, ज्यावेळेला दुर्योधन जन्माला गाढवासारखा ओरडला, सगळेजण घाबरले. आणि कारण काय की धृतराष्ट्र म्हणतो मला दिसत नाही पण ऐकू येतं. विदुरा जाऊन बघ की बाळंत होते गांधारी, त्या बाळंतपणाच्या खोलीतून मला आवाज ऐकू आला आहे, माझे कान शार्प आहेत. विदुर म्हणतो मलाही आला, मी जाऊन खात्री करून घेतो. म्हणून विदुर जातो, म्हणतो बाळ जन्मलंय पण तेच गाढवासारखं ओरडतंय. आणि नंतर रस्त्यातल्या सगळ्या गाढवांनी ओरडायला सुरुवात केली. ही कन्फर्मेटरी टेस्ट म्हणतो ना, हे कन्फर्म झालं, गाढव जन्मलंय. अशा वेळेला व्यास येतात, सगळ्यांना वाटतं हे काय आहे काय आहे. व्यास शांत आहे, कारण त्यांना सगळा काळ व्यासांच्या दिशेनं 2024 2025 वगैरे काही नाही आहे. त्यांना सगळा काळ एकदम दुर्योधन जन्माला 12व्या वर्षी हे करणार आहे, 24व्या वर्षी हे करणार आहे, 100व्या वर्षी मरणार आहे, हे सगळं कल्पना करा तुम्ही. म्हणून त्यांना दुःख वाटत नाही. आपल्याला दुःख वाटतं कारण आपल्याला काळाची कल्पना नाही. काळाचे 2 घटनांमधलं अंतर हेही काळ आपल्याला कळत नाही आहे.
मुलगा महाराजांनी काय सुंदर उदाहरण दिलं. पूर्वी पाळण्यात लग्न व्हायची, माहीत आहे ना. म्हणजे मुलगा असायचा 1 वर्षाचा आणि मुलगी 3 महिन्याची. आता त्यांची वरात काढायची, त्यांचे 7 फेरे कोण करायचा? मामा. डोक्यानी खायला खांद्यावर घेतलंय, ते दोघंजण नवरा बायको झोपलेले आहेत. नंतर त्यांची वरात काढायची, संबंध गावातून त्यांना फिरवायचं. हे झोपलेलेच, हां, हे लक्षात ठेवा. आल्यानंतर दुसऱ्या दिवशी घरातली मोठी मुलगी म्हणते, त्यातल्या त्यात वयाने मोठी, आता ह्यांचं लग्न झालं आहे, बाबू केव्हा होणार? ह्यांना बाबू केव्हा होणार? बाबू तेव्हाच होणार आहे ज्यावेळेला ते वयात येणार आहे, त्याशिवाय बाबू होणार नाही. याची मॅच्युरिटी तेवढी पाहिजे, तेवढा काळ गेलाच पाहिजे. आपण गेस्टेशन पिरियड शब्द वापरतो. मुलाचा गर्भसंभव झाला, कन्सेप्शन, तिथून 9 महिने गेल्यावरच डिलिव्हरी आहे. हा काळाला इथून भात लावला 90 डेज म्हणून काही भात होतो, 120 दिवसांनी होतं. आंबा लावला 5-1 वर्षांनी, 8 वर्षांनी लागेल. अक्रोड जर लावला तर 80 ते 100 वर्षांनी लागतो अक्रोड. म्हणून तो शेतकरी म्हातारा लावत होता. राजा जातो म्हणतो, आजोबा तुम्ही कुठलं झाड लावताय? राजाला कौतुक वाटतं. तो घोड्यावरून खाली उतरतो. तो म्हणतो, अक्रोडाचं झाड लावताय. आजोबा हा मूर्खपणा नाही का? तुमचं वय आहे 80, अक्रोडाला 100 वर्षांनी फळं लागतात, म्हणजे तुम्ही अक्रोडाची फळं खाणार आहात का? ते म्हणाले, मी जन्मभर माझ्या आजोबांनी लावलेल्या झाडाची फळं खाल्ली की नाही? हे सोपं आहे ना. माझ्या आजोबाने जे झाड लावलं त्याला 100 वर्षांनी फळं आली, ती मी खात होतो, तर माझ्या नातवासाठी मला झाड लावायला नको का? म्हणजे मी झाड लावलं, मी फळ खाईन, चूक आहे. आणि मला फळ मिळणार नसेल तर मी झाड लावणार नाही, हे तर आणखीन वाईट आहे. विचार करा ना तुम्ही. कर्माचं फळ घेतलं, मी कर्मच करणार नाही. तू कोण कर्म न करणारा? उरावर बसून ते कर्मच तुझ्याकडून करून घेणार. कर्म इज ऑल. परवा कर्माला इंग्लिशमध्ये ॲक्शन शब्द वापरत होते 20 वर्षापूर्वी. आता लॉ ऑफ कर्म. सगळेजण कर्म इज नॉट ॲक्शन. कर्म कृती नाही आहे काय. कर्म ही माझी केलेली आधीची कृती आहेत ना, त्यांचं मिळून कर्म बनतं. म्हणून म्हणतो ना, माझंच कर्म, काय करायचं? म्हणजे मुलगा झाला तो माझाच झाला ना, मलाच मुलगा झालेला आहे, माझं कर्म आहे ते. म्हणून कर्म हे नेहमीच पास्टमधलं आत्ता मला अनुभवायला येतं. आज मी आनंदात राहतो आहे कारण मी चांगली कर्म पूर्वी केलेली आहेत. पुढे आनंदात राहायचं तर आत्ता चांगली कर्म कर. आपण सत्संग करतो आहे ते खूप चांगलं कर्म आहे, लक्षात ठेवा. एरवी आपण म्हणतो ना, माझ्या शेजारी एवढा चोर आहे हो, एवढं माझ्या शेजारीसुद्धा नाव सप्रे आहे. तो लोकांना काय सांगतो माहिती आहे ना, सप्रे तुम्ही दिवसा आलाय म्हणजे शेजारचे. माझ्याकडे सगळेजण रात्री येतात कारण मी कस्टममधला आहे. काळा बाजार करणं, स्मगलिंग करणं, हे सगळं मी करतो. दिवसा आलेले सप्रे, हां तेच. मला तो म्हणायचा गमतीने, मी प्रसिद्ध सप्रे आहे, तुम्ही सिद्ध सप्रे आहात. अरे वा, म्हटलं एवढं ज्ञान आहे, पण कस्टममध्ये आहे. म्हटलं मी लाच घेतल्याशिवाय माझा व्यवहारच चालणार नाही आहे. हे गंमत बघा ना. म्हणजे त्याला कळतं आहे आपण करतोय ती चूक आहे, पण म्हणजे करणार काय? आपला दुसरा त्याचा कलिग बघा ना, म्हणाला सर मला प्रमोशन मिळणार आहे, आणि प्रमोशन मिळाल्यानंतर अशा टेबलावर मी बसणार आहे जिथे टेबला खालून वरून बाजूनी फक्त लाच दिली जाते. तुम्ही उद्या बातमी आणा, 3 कोटी रुपयाचा गांजा पोलिसांनी पकडला, कस्टमनी पकडला. प्रत्यक्षात तो 5 कोटीचा आहे, 8 कोटीचा आहे. बाकीचे 5 कोटी आम्ही घेऊन जातो. तुला 3 कोटी रुपये दिले ना त्याने. हे लोक एकेका रात्रीत कोट्याधीश होतात. अशा या नोकऱ्या आहेत. आणि त्याला ती जागा मिळाल्यानंतर तो रडत आला, सर मी नोकरी सोडतो. म्हणलं नोकरी हा बसलाय ना इकडे, हा बसलाय इकडे. त्यांनी आत्तापर्यंत सगळी प्रमोशन नाकारली. दरवर्षी बेस्ट कर्मचारी ऑफ कस्टम्स ऑल ओव्हर इंडिया म्हणून त्याला बक्षीस मिळतं. महाराजांनी त्याला असं टेबल दिलं की जिथे लाच शक्यच नाही आहे. ते टेबल घ्यायला कुणी तयार नाही, मेलो तरी तयार नाही. कारण मग उगीच का कस्टममध्ये आलो, नोकरी देण्यासाठी 50 लाख रुपये. इकडे म्हणाला मला 1 पैसा महाराजांनी द्यायला लावलेला नाही. तो तिथे आता पुढच्या वर्षी रिटायर होईल. पण लक्षात ठेवा, इतकी वर्ष तो तिथे प्रामाणिकपणे काम करतो. दिल्लीहून त्याला सर्टिफिकेट येतं बेस्ट ऑनेस्ट कर्मचारी. तो म्हणतो हे मला पुरेसं आहे. आणि बाकीचे लोक म्हणतात मूर्ख आहे, इतकं सगळं केलं पण घर इन्स्टॉलमेंटवर घेतलं. कल्पना करा, आमची 10 घरं आहेत, आमची 10 घरं आहेत. आणि हा मूर्ख माणूस, हा मूर्ख नाही, हा शांतपणे झोपतो. याची मुलगी अत्यंत चांगली आर्टिस्ट आणि अत्यंत हुशार कवयित्री आहे. विचार करा ना. आणि हे बाकीचे लाचार आणि भ्रष्टाचारी लोक
त्यांची मुलं काय हो मुलगा ड्रग ॲडिक्ट झाला, काय हो मुलगा ऐकत नाही, काय हो. तुम्हाला सांगतो एक केबलवाले लोक आहेत ना, त्यांचा एक मुलगा चांगला तुम्हाला असेल तर मला सांगा. हे पणजीचे सगळे केबलवाल्यांचे मुलं आमच्या शाळेत होते, प्रॉब्लेम चिल्ड्रन. अरे म्हटलं तुम्ही इतका भ्रष्टाचार करता त्या केबलमध्ये. केबलला ते एक तरी खांब उभारतात, इलेक्ट्रिसिटीचे खांब वापरतात, तुमची झाडं वापरतात, तुमच्या बाल्कनीतून केबल तुम्हाला काही सांगतात, ते सगळं करताना काही करत नाही. तुमचा पूर्ण व्यापार पापावर आधारलेला आहे, त्याची फळं मुलं भोगतायत, त्यांना पर्वा नाही त्याची. पैसा पैसा पैसा, पैशाला महत्त्व आहे, पण कुठपर्यंत. पैसा काही करू शकत नाही, हे पैशाचं महत्त्व आहे. खरंच काही करू शकत नाही. पैसे देऊन मी मुलाला डॉक्टर बनवेन, पण पुढे पोट फाडायला पैसा शिकवणार आहे नाही ना. म्हणून कर्नाटकात वगैरे बिल पास झालं नाही, ते त्यांनी विड्रॉ केलं की ज्यांनी डोनेशन 40-40, 50-50 लाख रुपये देऊन जे डॉक्टर झालेले आहेत त्यांना सर्जन बनवू नका. त्यांनी माझं पोट फाडायचं नाही, काही फाडतील, अपेंडिक्स म्हणून इथे फाडतील अपेंडिक्स. इतकं ज्ञान आहे त्या लोकांना. पैसे देऊन मिळवलेले आहेत डॉक्टर, त्यांनी डॉक्टरी करू दे, औषधं देऊ देत, लोकांना मारू देत, सर्जरी नाही. कारण सर्जरी म्हणजे खूनच आहे होतो. विचार करा तुम्ही. आणि म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी की ज्या वेळेला सूर्य, त्यांनी सुंदर उदाहरण दिलं आहे त्यांनी. मूळ माया जगदेश्वर, पुढे अष्टधेचा विस्तार, सृष्टिक्रमे आकार आकारला. परत सृष्टिक्रम आपण बघितलेलं आहे. पहिल्यांदा फक्त परब्रह्म होतं, त्याच्यापासून आकाश झालं. आकाश जर असं हलायला लागलं, वारा निर्माण झाला, वारा वेगात व्हायला लागला, काय निर्माण झालं, अग्नी निर्माण झाला. अग्नीचं जे तेज होतं त्याच्यापासून पाणी निर्माण झालं, पाणी गोठलं आणि जमीन निर्माण झाली. हे सगळीकडे सांगितलेलं आहे. हे एका क्षणात झाले का नाही, तिथे काळाची कल्पना आली. तुम्हाला सांगतो ना की चहाचं उदाहरण अगदी लक्षात ठेवा की 5 मिनटं म्हणजे काय आईचा चहा करणं, अर्धा तास म्हणजे काय बाबांचा चहा करणं. हे उघड आहे ना. हे शेवटी चहा करणं आहे ना, पण सुरुवात आहे, शेवट आहे. त्या 2 घटनातलं अंतर, त्याला टाईम म्हणतात. म्हणून टाईम जन्मलेला आहे आणि या सृष्टीबरोबर टाईम नष्ट होणार आहे. टाईम असं काय आधीपासून नाही आहे. हे अवघेच नसतं निर्मळ, जैसे गगन अंतराळ, निराकारी काळवेळ काहीच नाही. आकाशात जर काही घटनाच घडत नाही तर आकाशात टाईम नाही आहे. आपल्याला कळतं की अरे सूर्य इकडे होता, इकडे आला, मध्ये आला, 6 तास झाले बाबा. आजीच्या जवळी घड्याळ कसले आपण म्हणतो ना, आजीचं घड्याळच कळत नाही, किती वाजले सूर्याकडे बघते आणि अरे 10 वाजलेले. आणि आकाशात जेव्हा सूर्य नसतो त्यावेळेला हे बघ रे काल किती वाजले होते, तेवढेच आत्ता वाजलेत. आजी हुशार आहे, काल वाजले होते ना तेवढेच आज वाजले. कारण सूर्य दिसत नाही, सूर्यावर तिचं सगळं घड्याळ अवलंबून आहे. इथे येईतोपर्यंत 12, तिथे जाईतोपर्यंत 6, बस. आजीचं घर रात्री, आजीचं घड्याळ बंद असतं कारण सूर्य नसतो त्यावेळेला. हे सूर्य घड्याळ आहे. इथे त्यांनी ते उदाहरण दिलेलं आहे की उपाधीचा विस्तार झाला, तेथे काळ दिसून आला. हे रवी पाहता काळाला ठावची नाही, काळ नावाची वस्तूच नाही आहे. हे फार मी सांगत नाही कारण फार सुंदर विषय आहे हा. आणि भारतातल्या ऋषींनी काळाबद्दल जेवढं चिंतन केले ते अलीकडे जो हॉकिन्स नावाचा होता की तो सगळा मेला होता हो. फक्त त्याचं हृदय टकटकत होतं आणि त्याचा मेंदू जागा होता. आणि त्याला ती खुर्ची तयार केली होती. तो कॉम्प्युटरमधला किंवा याच्यातला चमत्कार सांगितला जातो. तो असा बसलेला असायचा, त्याला काही हलायचं नाही. त्याच्या बायकोचं कौतुक. हे असं असून तिकडच्या संस्कृतीतल्या बायकोनी त्याला स्वीकारला. त्यांनी ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्याला सगळीकडे खुर्चीवरून फिरवायचे आणि ती खुर्ची अशी होती त्याच्या मनात जे विचारायचे ना त्या विचारांचा शब्द व्हायचा आणि तो शब्द त्यांना ऐकू द्यायचा. हा चमत्कार आहे. विचारांचे जे तरंग असतात, लाटा असतात विचारांच्या, म्हणून ध्यानात विचार थांबतात कारण लाटा थांबतात. ध्यानात माझे तरंग काही बाहेर पडत नाहीत, डोकं काही कलकलत नाही, उलट शांत होतं. विचार करा तुम्ही. आणि म्हणून सांगितलं की ज्या वेळेला तो असा बसायचा, तो म्हणतो ज्या अर्थी माझा मेंदू कायम ठेवला आहे आणि माझं हृदयच जागं ठेवलं आहे, त्या अर्थी त्या शक्तीला, तो देव म्हणायचा नाही, त्या शक्तीला माझ्याकडून कोणतं तरी कार्य करून घ्यायचं आहे. काही दिवसांपूर्वी तो मेला, काही गेल्या 2-4 वर्षापूर्वी तो भारतात आला होता कोविडच्या आधी. केवढा बुद्धिमान माणूस होता, पण सगळं शरीर मेलेलं होतं, त्याचं काही चालत नव्हतं. फक्त विचार आणि ते त्याच्या तोंडातून नाही बाहेर पडायचे, ते त्या यंत्रातून बाहेर पडायचे. बघा, उपाधीचा विस्तार झाला म्हणजे लक्षात ठेवा की ज्या अर्थी दुधाचं दही झालेलं आहे त्या अर्थी 1 दिवस झालेला आहे.
दही चांगलं आंबट झालेलं आहे. आता दह्याचं ताक करायला काहीतरी वेळ लागेल की नाही, म्हणून दुधापासून दूध, दही, ताक, लोणी, तूप म्हणजे टाईम आहे. एवढ्या जर घडलेच नसता, ह्या विकार घडलेच नसते तर तुम्हाला टाईम कळलंच नसतं. दूध आहे सकाळपासून ठेवले, दूध आहे सकाळपासून ठेवले, दूध आहे किती तास झाले माहीत नाही, सकाळपासून ठेवले तसंच आहे. दूध वाया गेलं हां म्हणजे काही तास झालेले आहेत. दुधाचं दही, दह्याचं ताक लक्षात ठेवा. मुलगा शाळेत आला, मोठा झाला, मोठा झाला, मोठा झाला, त्यावरून कळतं बापरे इतकी वर्ष झाली नाही. 2 वर्षांनी मामा जो परदेशात असतो तो येतो आणि म्हणतो मुलीला म्हणजे आपल्या भाचीला केवढी उंच झाली. आई म्हणते अरे ही बुटकी आहे, ही उंच नाही झाली. म्हणतो 2 वर्षापूर्वी मी तिला बघितली होते त्यापेक्षा ती उंच झाली. आईला ती उंच होते ते कळतच नाही, रोज काय उंच होते, इतरांच्या तुलनेत ती बुटकी आहे, शॉर्ट आहे. आई शॉर्ट म्हणते, तो म्हणतो केवढी उंच झालीस, कारण त्याने एवढी बघितलेली असते, आता ती एवढी झालेली आहे, प्रत्यक्षात एवढी व्हायला पाहिजे होती. सगळं टाईम आहे. 2 वर्ष म्हणजे काय, मी मुलीला माझ्या भाचीला बघितलं होतं 1 पॉईंट, आत्ता बघतोय 2रा पॉईंट. या पॉईंटमधलं जे अंतर आहे त्याला टाईम म्हणायचं. आणि आपण सांगतो टाईमची जनावरासारखी कुत्री झालेलो होतो आपण, वेळाचे गुलाम झालेलो होतो. हो किती वेळ झाला बापरे, हा दिवस संपला नाही, आता संपला एप्रिल. आम्ही म्हणायचो ज्याला गणित येतं ना त्याला कळतं. मार्च संपल्यानंतर मी काय म्हणलं होतं, इथेच गेल्या महिन्यात 1/4 ऑफ द इयर इज ओव्हर. आता काय म्हणतो 1/3 ऑफ द इयर. तुम्हाला 1/4 हे जास्त वाटेल 1/3 पेक्षा, कारण 3 पेक्षा 4 जास्त आहेत नाही का वगैरे, इतकं आपलं गणित चांगलं आहे. पण 1/3 इयर संपलं हो, हा म्हणता संपलं. हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर अजून कानात आहे. तरी 4 महिने गेले, आता पाऊस आला, चातुर्मास येईल. मी काळ माझ्यासाठी थांबवला पाहिजे म्हणजे 2 कृती केल्या की आंघोळ करायला, आंघोळीला गेले, बाबा गेलेत ना, पाऊण तास बाहेर येणार नाहीत, कारण ती सगळी टॉप 10 सॉंग्स म्हणल्याशिवाय ते बाहेर येत नाही. कसे काय म्हणतात गाणी त्यांचं त्यांनाच माहीत, आणि त्या बाथरूमला पण ते येणार नाहीत बाहेर. म्हणजे बाबांना आंघोळीला आत जाणं आणि बाहेर येणं याच्या मधला वेळ यांनी अनुभवाने 45 मिनटं ठरवलेला आहे. मी शांतच बसलेलो आहे, मी आज खाणार नाही आहे, मी आज काही करणार नाही, मी शांत बसणार आहे. माझ्यासाठी वेळ थांबला. 94 वर्षाच्या आजी पहिल्या रांगेत बसला होता. गेल्या 5 दिवसापूर्वी एक कार्यक्रम झाला, त्यावेळेला आम्ही 3 पिढ्या शेवटी म्हणाले सगळेजण उभे राहा, आपण फोटो घेऊया. फोटो घेत असताना त्या बाईंनी एक गाणं म्हणलं त्यांच्या ठरतं, जीवनात ही घडी अशीच राहू दे. काय सुंदर गाणं होतं. मी होतो, माझी मुलगी होती, जावई वगैरे होते, इतर नातेवाईक होते, माझा नातू होता ज्याचा तो मुख्य कार्यक्रम होता. आणि त्यावेळेला ती म्हणतात जीवनात ही घडी अशीच राहू दे. मी नमस्कार केला आणि आजी तुम्ही असं का म्हणलात, वरचा अर्थ मला तुम्हाला कळला पण आतला काही अर्थ आहे का. ते म्हणाले तुम्ही सगळेजण एक आहात, असे एक राहा, पण सगळेजण एक येणं ही घडी आता दुर्मिळ झालेली आहे. गोव्यात आले तरी प्रत्येकाचे निराळे कार्यक्रम असतात. तुम्ही फोटो काढा, नंतर जोडता येतात की एडिट करता येतात, हल्ली काही करता येतं. एकत्र कशाला यायला पाहिजे फोटोसाठी, गंमत आहे. उपाधीचा विस्तार झाला, तेथे काळ उपाधीचा विस्तार सांगितलं की दही, दूध, ताक वगैरे जे सगळं आहे ना, दूध, दही हे सगळं उपाधी आहे. उपाधीचा विस्तार झाला, तेने दिसून आला. म्हणजे तुम्ही भात पेरलं बरोबर आहे, अरे आता रोपं आली म्हणजे झाला 1 महिना, अरे आता कणसं आली झाले 2 महिने, अरे आता ती कणसं पिकली झाले 3 महिने, भात कापायचं. गंमत बघा. कळलं कशावरून, लावला हा पहिला इव्हेंट, एवढा वाढला दुसरा इव्हेंट, एवढा वाढला कणसं आली आणखीन एक, आणि मळणी आता करायची. बघा ह्याच्यावरून कळलं टाईम. बाकी टाईम नावाची निराळी गोष्ट नाही आहे. पण उपाधी आकाश म्हणजे अवकाश, अवकाश बोलीजे विलंबास, विलंब म्हणजे अवकाश. आपण म्हणतो ना सावकाश, सावकाश या, सावकाश चाल, पडू नकोस, विलंब. आणि जो विलंब आहे ना त्याच्यात शांती आहे, गडबड आहे ना त्याच्यात अशांती आहे, उघड आहे. आपण मागे म्हणलं होतं ना, जमत नाही आपल्याला की एरवी बोलताना तुम्ही 2 शब्दातलं अंतर वाढवा आणि एका वेळेला 3 शब्दच बोला. तू आज शाळेत गेला होतास ना रे, हे वाक्य जास्त प्रभावी. तू आज शाळेत गेला होतास ना रे, हे काय आहे. तो म्हणतो नक्की बाबा काय विचारलं, हां घाई कशाला एवढी. तू आज शाळेत गेला होतास ना रे. आज शाळेत बाईने काय शिकवलं, असा संवादच नाही घरात.
घरात विलंब नाही आहे, सगळीची घाई घाई घाई, हरियप हरियप हरियप. म्हणून ते हरी बोल हरी बोल हरी बोल, हरिओम हरिओम हरिओम. आणि ते साधू विनोद करतात ना, आता आपला सत्संग झाला, हरी होम. प्रत्येकजण होममध्ये घरी जायला घाई. आपलं स्कूटर काय काढतोय, गाडी काय काढतोय, हरी ओम इथेच राहिला, हरी होम चला घरी जाऊया. शेवटी सगळी तीच गडबड आहे. म्हणून सांगितलं प्रकृती चाले अधोमुखे. प्रकृती म्हणजे प्रपंच, प्रवृत्ती चाले अधोमुखे, निवृत्ती चाले ऊर्ध्वमुखे. निवृत्ती म्हणजे परमार्थ. ऊर्ध्वमुख म्हणजे वरच्या दिशेने जो बघतो तो, आणि खालच्या दिशेने. आपण बघितलं होतं ते 2 कैदी, त्यांना एकाच चोरीत 2 जण पकडले गेले, त्यांना 3 महिन्याची शिक्षा झाली, आणि आता 90 दिवस संपले. उद्या 2 जण मुक्त होणार आहेत. एक अधोमुख आहे, दुसरा ऊर्ध्वमुख आहे. ते बघतात इतक्यात प्रचंड पाऊस पडतो, त्या बारच्या मागून बाहेर बघत असतात. वन सॉ द मड, द अदर सॉ द स्टार्स. एक जण म्हणतो काय आपलं जीवन, 90 दिवस तुरुंगात होतो, चिखल आहोत आपण. घरी गेल्यावर बायको म्हणेल चोर नवरा मला नको, मुलं म्हणतील चोर बाप आम्हाला नको, कुणी यावं आणि तुडवावं असा चिखल झालेला आहे. त्यापेक्षा तुरुंगात राहणंच बरं असं मला वाटतं. त्याच वेळेला त्याचा मित्र त्याच खोलीतला वरती बघत असतो. तो म्हणतो आय सॉ द स्टार्स, आय एम नॉट सीईंग द मड. कशाला जायचं आहे बायकोकडे? बायको मलाही तेच म्हणणार आहे, चोर नवरा मला नको. मी दुसऱ्या गावात जाणार, हमाली करणार, पैसे मिळवणार, पैसे साठवणार, व्यवसाय करणार, श्रीमंत होणार, आणि मग त्याला 10 वर्ष लागतील. बायकोकडे जाणार, आता मी नवरा म्हणून स्वीकारशील का? हो तुम्ही मेयर झाला तसं ऐकलं, हो झालं आहे मेयर, मेयरीण व्हायला तयार आहे मी. मेयरीण म्हणजे ती मेयर व्हायला, मेयरची बायको व्हायला तयार आहे, चोराची बायको व्हायला तयार नाही. पण मी चोर नाहीच आहे. आज कशाला बघतोस? उद्या मी काय होणार आहे ते आज 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 करूनच उद्या म्हणतो. वन सॉ द मड, द अदर सॉ द स्टार्स. हे सांगितलेलं आहे. प्रवृत्ती अधोमुख, निवृत्ती ऊर्ध्वमुख. ऊर्ध्वमुखे नाना सुखे विवेकी जाणते. ज्याचं तोंड वरती असते दृष्टी त्याला नाना सुख, खाली असते त्याला दुःख मिळतात. खाली असल्याची दृष्टी खरंच अधोमुखी दृष्टी आहे ना, ही पूर्णपणे प्रपंचातली, जमिनीकडची, चिखलाकडची, मातीकडची दृष्टी आहे. आणि वरची दृष्टी प्रकाशाकडची, सूर्याकडची, आकाशाकडची दृष्टी आहे. वरची दृष्टी केव्हाही चांगली आहे, ऊर्ध्व दृष्टी. म्हणून विवेकहीन जे जन ते मानावे पशु समान. आपल्याला विवेक आहे का? विचार करा, किती विवेकात बोललोय काल आज दोन्ही दिवस. विवेक नाही तर आपण जनावर. विवेकहीन ते जन ते मानावे पशु समान. त्यांचे ऐकता भाषण परलोक कैसा. तुम्ही जर विवेकहीन, हां त्यांना जायचं असेल तर इथे हात धरला पाहिजे. विवेकहीन लोक आहेत, त्यांचंच जर तुम्ही ऐकत राहिलात तर त्यांनी कल्याण होणार नाही. अगदी लक्षात ठेवा. ऐसे हे पराधीन जिणे. पराधीन जिणे हे लक्षात घ्या. दुसऱ्यावर अवलंबून असलेलं जीवन हे केव्हाही वाईटच आहे. स्वातंत्र्य नाही त्याचं. म्हणून ते योगी वगैरे स्वतंत्र असतात, विशेषतः हिमालयात असतात ते पूर्णपणे स्वतंत्र असतात. आणि जे स्वतंत्र आहेत ना त्यांना मुक्त होणं सोपं आहे, त्यांना मुक्ती मिळवणं सोपं आहे. कैवल्य म्हणजे काय विचारला? कैवल्य म्हणजे एकमेव एकच, दुसरं काही नाही. म्हणजे तो मुक्त होतो. कारण देवाशी तो एकरूप झालेला आहे. तो आणि देव याच्यात फरकच नाही. तो जिथे जातो त्याच्याशी एकरूप होतो. याला कैवल्य म्हणलेलं आहे, ॲब्सल्यूट कैवल्य. विवेकहीन ते जन ते मानावे पशु समान. त्याचे ऐकता भाषण परलोक कैसा. ऐसे हे पराधीन जिणे. यामध्ये दुखणे बहाणे, नाना उद्वेग चिंता करणे. किती म्हणून पराधीन जीवन आहे म्हणजे किती चिंता, किती क्लेश. अगं देतेस ना मला चहा, तिसऱ्यांदा मागतोय वगैरे वगैरे. आयुष्य नाही आहे. आणि मग म्हणायचं एकटे असताना देवा उचल रे, आणि म्हणून देवा लिफ्ट घेऊन आला. देव हां या, मी तुला बोलवलं होतं. नाही रे, देव नावाचा माझा मित्र आहे, तो 4थ्या मजल्यावर राहतो. देवा ये रे, त्याला बोलवलं होतं. आला देव लिफ्ट घेऊन की मी लगेच सावध होणार आहे. हे लक्षात घ्या. मला मग मुक्ती नकोच आहे, मुक्तीची भाषा पाहिजे मला. महाराजांनी ते किती नाटक करून दाखवलं होतं माहीत आहे आपल्याला. असे तरुण आहेत, मध्यम वयाचे आहेत, आणि म्हातारी मंडळी आहेत. म्हातारी मंडळी असे समोर वगैरे बसलेले आहेत.
आणि त्यांना म्हाताऱ्यानं विचारलं, काय आजोबा काय म्हणताय? सगळं चांगलं आहे, फक्त सून कुत्र्यासारखं हाड करते. नको झालंय जीवन, केव्हा एकदा सुटतोय असं झालंय. आजोबा तुमचं काय? नाही, सून कुत्र्यासारखं नाही, मांजरासारखं वागवते, पाहिजे ते देते, पण ढोसा गिळा खा, आपटते माझ्यासमोर आणून, सदा चहासुद्धा आपटते, गिळा. हे काय क्रियापद आहे? डोसा. म्हणून तुम्हाला सांगतो, नको वाटतं ते खायला प्यायला. याला देत नाही आहे सून, याला देते पण घ्या असं म्हणते. तुमचं काय? नाही हो, सून चांगले चांगले पदार्थ करते, आग्रह करते, पण दात नाही हो, साथ देत, दात नाही. ते लाडू करते पण खाता येत नाही आहे. विचार करा, दात साथ देत नाही म्हणून सून चांगले पदार्थ करते, खाता येत नाही आहे. नको वाटतं, खायचं नाही म्हणजे काय हो. नंतर एक म्हणतात की मला पोटशूळ झालाय, ते असाध्य रोग सांगितलेला, इतकं दुखतं, आई ग, त्याच वेळेला कळ आली. उठव रे देवा. इतक्यात महाराज नाटक करतात, असं काहीतरी करतात, डोळे मिटून बसतात, सांगतात आत्ता मला हनुमंतांनी एक मंत्र दिलेला आहे, तो मंत्र मी तुमच्यासाठी 3 वेळा म्हणला ना तर तुम्ही मुक्त होणार आहात. तरुणांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. महाराज म्हणाले, सगळ्यांनी डोळे मिटा, मी म्हणे तोपर्यंत उघडायचं नाही. मी तो मंत्र, ज्यांना मुक्त व्हायचं आहे, ज्यांना जीवन नकोच झालं आहे, जे देवाला म्हणतायत उचल रे असं म्हणतायत, ते मुक्त होणार आहे. आणि महाराजांनी काही वेळाने डोळे उघडायला सांगितले. एकही आजोबा नाही तिथे. ते मग तरुणानं म्हटलं, खरंच मुक्त झाले की काय? ते म्हणाले, मुक्त झाले नाही, गुप्त झाले, इथून निघून गेले ते. कारण त्यांनी काय विचार केला, सून गिळा म्हणते, देते तरी खायला ना. हे बघा ना, आता नाही दात, उद्या दात सेट होतील दात. अरे प्रत्येकाने हा विचार केला, कुणालाही मुक्ती नकोय, कुणालाही सुटायचं नाही आहे. म्हणजे सुटकेलाही मन घाबरते, जो आला तो रमला, जग हे बंदिशाला. प्रत्येकजण रमतो इथे आल्यानंतर, प्रत्येकजण तक्रार मात्र करतो, नको हे वाटतं. शेवटी सांगतात, हाट भरला बाजाराचा, हाट भरला संसाराचा. हाट म्हणजे बाजार. नफा पाहावा देवाचा. नफा महत्त्वाचा आहे ना. सकाळी आपण उदाहरण बघितलं होतं, 2 भाऊ आहेत, एकाने कोळशाचा व्यापार सुरू केला, एकाने हिऱ्याचा व्यापार सुरू केला. हिऱ्याचा व्यापार स्वतःला श्रेष्ठ म्हणायचा. हिऱ्याचा बाजार गडगडला, ह्याला लॉस आला. कोळशाचा बाजार वर गेला, ह्याला फायदा झाला. महाराज म्हणतात, शेवटी हा हिरेवाला त्या भावाकडे कर्ज मागायला गेला. महत्त्व कोळशाला आहे का हिऱ्याला आहे? महत्त्व नुसत्या व्यापारालाही नाही, या महत्त्व फायद्याला आहे. म्हणून हाट भरला, बाजार भरला आहे सगळ्याचा, संसाराचा. नफा पाहावा देवाचा. या संसारात राहून मी देव किती मिळवला? देव म्हणजे आनंद, देव म्हणजे समाधान. किती मिळवलं हे लक्षात ठेवलं पाहिजे. नाही माझ्याकडे, म्हणून नफा पाहावा देवाचा, तरीच या कष्टाचा पर्याय होतो, कष्टाचा मोबदला मिळतो. आनंदात राहायला पाहिजे. इतकं सगळं केलं पण काही नाही हो, मुलं विचारत नाहीत वगैरे वगैरे, असं नको व्हायला. मुलं विचारत नाहीत ना, महाराजांची इच्छा. मग आता पुढे काय? महाराजांची इच्छा. किती तुम्हाला उदाहरणं सांगेन, आपल्याला उदाहरणात वेळ जाईल, वेळ नाही आहे म्हणून. पण तो वृद्धाश्रमात मी मेलो तरी जाणार नाही. आणि मुलगा म्हणतो की मी मरायच्या बाबांना वृद्धाश्रमात पाठवणार. दोघांचीही प्रतिज्ञा. आता होतो काय, मित्र येतो, मित्र म्हणतो, अरे एक स्कीम काढलेली आहे, एक जवळची स्कीम आहे, आपल्या ओळखीची स्कीम आहे ती, आणि घडलेला प्रसंग आहे. मी एक ब्लॉक घ्यायचा ठरवला आहे, तिथे कॉमन किचन आहे, आपल्याला जेवण आपल्या पथ्याप्रमाणे मिळेल. तिथे कॉमन, हे लक्षात ठेवा की इस्त्रीसुद्धा आपल्याला करून मिळते. कॉमन नर्सिंग आहे, सगळ्यांची औषधं वगैरे सगळी कॉमन, नर्स प्रत्येकाला येते, इलेक्ट्रिशियन प्लंबर वगैरे सगळं कॉमन आहे. मी 2 रूमचा घेतलेला आहे. मला एक पार्टनर पाहिजेस, येतोस का? बघा, आपण बरेच वर्ष भेटलो नाही, तू कॉलेजमधला मित्र आहेस, इथे आहे, मला कळला म्हणून मी आलेलो आहे. तूही एकटा आहेस, मीही एकटा आहे, आपल्या दोघांच्याही पत्नी गेलेल्या आहेत, येतोस का माझ्याबरोबर राहायला? हा वृद्धाश्रम नाही आहे. महाराज करतील ते खरं, महाराज करतील ते खरं. इतके आनंदात आहेत. अठश्री नावाची ती योजना आहे. किती आनंदात आहेत. अशी कितीतरी मंडळी असतात. म्हणून म्हणतो ना की मला हे नको ते नको, मला हे हवं ते हवं म्हणू नका. महाराज तुमची इच्छा असेल ते मला द्या, तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे करा. हे सोपं आहे खरं. म्हणून शेवटी सांगतात की यत्न शिकवणं हा समर्थांचा आवडता. यत्न तो देव जाणावा.
आणि प्रयत्नांती परमेश्वर सांगणारा हा एकमेव संत आहे. विशेषतः यत्न तो देव जाणावा. म्हणजे यत्न ह्यालाच तुम्ही परमेश्वर माना. उगीच काय म्हणतात बघा, दुर्बल, नाचारी, ओढग्रस्त म्हणजे याचे ओढाताण चाललेले, आळशी, खादाड, ऋणग्रस्त, मूर्खपणे अवघा अस्ताव्यस्त, काहीच नाही अशी माणसं असतात जगात. काही नाही, दुसऱ्याला दोष देतात. हा माझ्या भावाचं वया कसं चाललं आहे, तू कसं आहेस, आळशी आहेस, ओढग्रस्त आहेस म्हणजे आजचं काम उद्यावर करूया की, ऋणग्रस्त आहे, उगीच कर्ज करून ठेवलेले आहे, तू कसा सुखी राहशील. खाया नाही, जेवाया नाही, लेया नाही, नेसाया नाही, अंथराया नाही, पांघराया नाही, कोपट नाही, साधी झोपडी नाही आहे. कोपट म्हणजे खोपटी, झोपडी नाही आहे, काहीच नाही आहे ह्याच्याकडे. आणि हा भावाची तुलना करतो ना स्वतःची. अभागी आहे तो, सोयरे नाही, धायरे नाही, इष्ट नाही, मित्र नाही, पहावा कोठे ओळखी नाही, आश्रयविण परदेशी, आश्रय घर स्वतःच्या ह्याच्यात आश्रय नाही. अशी कितीतरी माणसं फिरत असतात. त्यांची गावं जवळपासच असतात, घरातून काढून टाकलेलं असतं. बऱ्याच वेळेला घरातल्या लोकांच्या स्वभावामुळे आणि बऱ्याच वेळेला यांच्या स्वभावामुळे नकोच तो आम्हाला घरात खरंच. आणि मग बघा असा जो आहे ना, ऐसे तेणे कैसे करावे हा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाला शेवटी सांगितलं येणे आशंका फिटली. जो तुम्ही प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर मिळालं. मधल्या ओव्या बघा, प्रश्न काय बघा, तेणे कैसे काय करावे. असा माणूस आहे की ज्याच्याकडे काही नाही, त्याने काय करायचं हा प्रश्न आहे की नाही. तेणे कैसे करावे, काय जीवासी धरावे, वाचावे की मरावे कोण्या प्रकारे. मरून जावं ना, काहीच नाही आहे त्याच्याकडे. आणि जर वाचायचं असेल, जगायचं असेल तर कसं जगलं पाहिजे सांगा ना. मग आता उत्तर दिलेलं आहे, लक्षात ठेवा. अंतरी नाही सावधानता, म्हणजे अंतरात सावधानता पाहिजे. आयुष्य चाललेलं आहे, सावध राहायला पाहिजे. यत्न ठाकेना पुरता हा प्रयत्न करत नाही आहे, पुरता प्रयत्न करत नाही, सोडून देतो. हल्लीच्या मुलांचं फार गिव्हिंग अप. त्याला जर सांगितलं ना तो तू फॅन लाव, तो म्हणेल इथपर्यंतच जाईल. असा हात करणारच नाही जी पूर्वीची मुलं करत होती. असा आणखीन ताणत होते, आणखीन वर उडी मारत होते, पण तो पंखा लावल्याशिवाय थांबत नव्हते. आजच्या ह्या मुली किंवा मुलं इतकंच करतात, बाबा हात वर जात नाही, मला तो लावता येत नाही. तुम्हीच बघा, गिव्हिंग अप. मग पुढे कोर्स जमला नाही, गिव्हिंग अप. नवरा बायको पटलं नाही, गिव्हिंग अप. गिव्हिंग अप, सोडणं सगळं सोडायला लागलेलं होतं आपण. मग कसं आपलं होणार आहे. म्हणून सांगितलेलं आहे की बघा, अंतरी नाही सावधानता, यत्न ठाकेना पुरता, सुख संतोषाची वार्ता तेथे कैची, म्हणून आळस सोडावा. ज्या माणसाकडे काहीही नाही, खाया नाही, जेवाया नाही, असं आहे ना, आळस सोड, काहीतरी कर. एक तरुण माणूस आहे, काही नाही जीवनात, असं आत्महत्या करायला निघाला. म्हणायचं नदी आहे, नदीत कडे उडी टाकतो आणि आत्महत्या करतो, जीवन संपवतो. जीवन संपवतो म्हणल्यानंतर वाटेत एक आश्रम लागतो, तिथे एक साधू आहे. म्हणतो साधूला शेवटचा नमस्कार करावा, त्याचा आशीर्वाद घ्यावा आणि मग आत्महत्या करावी, जीव संपवावा. तो साधूकडे जातो. तो म्हणतो मी सगळीकडे पराभूत झालेलो आहे, मला माझ्या जीवनात काही नाही, कोणीही नाही, माझ्याकडे पैसा नाही आहे, खायला काही नाही आहे, म्हणून मी जीव द्यायला निघालेलो आहे. ते म्हणाले अरे बरं झालं आलास, तू जीव देतोच आहेस ना. काल माझा एक शिष्य आला होता, त्याचा सैन्यात एक पाय गेलेला आहे, त्याला सरकारने जमीन दिलेली आहे पण तो काही करू शकत नाही. डॉक्टरनी सांगितलं जर पाय कोणी देत असेल तर त्याचा पाय आम्ही जोडू आणि हा शेती वगैरे करू शकेल. त्या पायासाठी तो 1 लाख रुपये द्यायला तयार आहे. देतोस? हे पाय कसे देऊ, मी मरणार आहे ना. हां बरोबर. एक 10 दिवसापूर्वी माझा एक व्यापारी शिष्य आला होता, तो ॲक्सिडेंटमध्ये त्याचे दोन्ही डोळे गेलेले आहेत. एक डोळा जरी मिळाला तरी तो म्हणतो मी माझा व्यापार चालवू शकेन. 10 लाख रुपये द्यायला तर एक डोळा देतोस का? नाही दोन्ही डोळ्यांनी मरणार. काय अर्थ आहे? आणि मग तो सांगतो मूर्खा, पायापासून मस्तकापर्यंत मी सांगितलं किती इन्व्हेस्टमेंट तुझ्यात, लाखो रुपये तू आहे, तू आपण म्हणतो ना तू लाखपती आहेस, लखपती, करोडपती आहेस. मी तुझ्या बुद्धीची मेंदूची किंमतच काढलेली नाही. ती कशी काढणार आहे? दुसऱ्या गावात जा, मजुरी कर आणि पुन्हा सुरू कर. ते फार व्यवस्थित लक्षात घेण्यासारखं उत्तर आहे. प्रयत्न कर, आळस सोड. पहिल्यांदा सांगितलं आळस सोडावा, यत्न साक्षेपे जोडा. यत्न करा पण साक्षेप म्हणजे विचार करून प्रयत्न करा. उगीच नको तिथे प्रयत्न करायचा आणि बुडलो म्हणायचो, याला अर्थच नाही आहे. विचार करा, प्रयत्न करा.
नंतर दुश्चितपणाचा मोडावा थारावळे. दुश्चितपणा म्हणजे लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन. एकचित्त म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आणि दुश्चित्त कॉन्सन्ट्रेशन नाही. एकदा असं करावं असं वाटतं, एकदा तसं करावं असं वाटतं. बघा तुम्ही, नाही उपयोग. म्हणून यासाठी आदर्श दिनचर्या तुम्ही वाचा 7 ते 9 ते 16 मध्ये. आज आपण हे कागद घरी घेऊन जाणार आहोत. हे खूप मोठं आहे. प्रातःकाळी उठावे, हे करावे, नंतर बहिर्दिशेचं जावे, म्हणजे संडासला येताना काहीतरी घेऊन यावे त्यांनी सांगितलेलं आहे. विचार करा, येताना काय घेऊन यायचं? अरे एखादं रोप घेऊन या, एखादं वाळलेलं लाकूड असेल तर ते घेऊन या. जळणावर तुमचा स्वयंपाक होणार आहे ना त्याच्यावर. रिकाम्या हाताने कधी येऊ नका, हे स्पष्ट सांगितलेलं आहे. किती सूचना दिलेल्या आहेत 9 ते 16 मध्ये. नंतर असं करत तुम्ही जर नेता झालात, नेता म्हणजे पॉलिटिकल लीडर नाही, महंत शब्द वापरलेला आहे. तुम्ही समजा स्कूलचा प्रिन्सिपल झालात, कोर्टाचा जज झालात, वर्तमानपत्राचा संपादक झालात, तर तुमच्यात कोणते गुण पाहिजेत? ते गुण पुढच्या ओव्यातून 17 ते 30 या 14 ओव्यात चांगले गुण सांगितलेले आहेत. ते गुण करा म्हणजे तुम्हाला खायला नाही, जेवायला नाही, यातून तुम्ही बाहेर पडाल. हा मोठा समास आहे, ते तुम्ही तिथे वाचा दासबोधातून. आदर्श दिनचर्या काय असावी? ओवी 9 ते 16 म्हणजे 8 ओव्या आहेत. आणि महंत म्हणजे नेता, लीडर, चांगला समाजातला मान्यवर, त्याची आदर्श लक्षणं सांगितली 17 ते 30 म्हणजे त्या 14 ओव्या आहेत. ह्या 14, 8, 22 ओळीनं त्या ओव्या आहेत 9 ते 30. वाचा तुम्ही. आणि त्याच्यात सगळा तुम्हाला कार्यक्रम अगदी सोपा आहे. त्याच्यात अवघड काही नाही म्हणून मी त्यातल्या ओव्या काढल्या नाही. शेवटी घालून अकलेचा पवाड व्हावे ब्रह्मांड ऊन जाड, तेथे कैसे आणले द्वाड करंटपण. करंटपणे म्हणजे काहीच करत नाही, माझ्याने काही होणार नाही, मी नाकारा माणूस आहे. एकाने लिहिलेलं होतं वेस्टच्या मागे. मला काही आवडलेली वाक्य असतात, काही लिहितात मागे, माहीत आहेत ना, मागच्या माणसांसाठी. डोंट फॉलो मी, आय एम लॉस्ट. म्हणजे माझ्या मागून येऊ नका, मी हरवलो आहे. असं व्हाय शुड यू बी लॉस्ट म्हणतात. अरे घालून अकलेचा, बुद्धी आहे ना तुला, कशावरचाही व्यवसाय करता येतो. साधी माचीस लावण्यासाठी मुलगा खेड्यातून येतो, अजूनही असतात, काही नाही. तुम्ही रेल्वेला प्लॅटफॉर्मवर उभ्या आहात, तुम्ही बिडी तोंडाला लावलेले आहे, माचीस. तर आता लायटर असतं, लायटर तुम्ही त्याला पूर्वी 4 आणे द्यायचे, आता 1 रुपया नाही तर 5 रुपये स्वाद येतात, कारण त्यांनी अत्यंत केलेलं आहे. अहो बिल्डिंग बांधल्यात याच्यात, आणि पुढे ते मोठे बिल्डर झालेले आहेत. बिल्डर म्हणजे बॉडी बिल्डर नाही, हे कन्स्ट्रक्शन बिल्डर. सुरुवात त्यांनी केली फक्त लायटर, माचीस प्लीज, माचीस सर, माचीस प्लीज, एवढंच करत राहिलेले. धंदा कशाचाही करत, बूट पॉलिश होऊन झाले, भेळ विकून झाले, किती उदाहरणं देऊ. कष्ट करायला पाहिजे, पण कुठलाही धंदा कमी प्रतीचा नाही आहे, हे लक्षात घ्या. म्हणून सांगितलं घालून अकलेचा, अक्कल म्हणजे बुद्धी, पवाड, पवाड म्हणजे तुम्ही भरपूर प्रयत्न करा, अक्कल या दिशेने त्या दिशेने चालवा, मग काय व्हावे ब्रह्मांड होऊन जाड. हे ब्रह्मांड आहे सगळं, त्याच्याहून तुम्ही जाड म्हणजे श्रेष्ठ, ब्रह्मांड होऊन जाड म्हणजे श्रेष्ठ. तेथे कैचे आणले द्वाड करंट. म्हणजे द्वाड म्हणजे वात्र किंवा खोडकर. एक करंट पण कसलं आणलं मध्ये, करंट पण टाकून द्या, कष्ट करा, अक्कल वापरा आणि या परिस्थितीतून बाहेर पडा. येथे आशंका फिटली, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. बुद्धी यत्नी प्रवेशली, काही एक आशा वाढली अंतःकरणी. आता आशा निर्माण झाली मनात की माझं जीवन बदलेल. आता शेवटचा समास आहे तो फक्त वाचायचा आहे, त्याच्यात सांगण्यासारखं काही नाही आहे. ते सगळे गुण सांगितलेले आहेत की जे लीडर्समध्ये असले पाहिजेत. आणि आपण आई किंवा बाबा हे कुटुंबाचे लीडर आहेत, लक्षात ठेवा. क्लास टीचर आणि हेडमास्टर हे शाळेतले लीडर्स आहेत, सगळ्या ठिकाणी लीडर्स असतात. लीड करायचे तर हे तुमच्यात गुण पाहिजे. बघा, आपण यथेष्ट जेवणे, उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. पहिलं तुम्ही खा, उरलेलं द्या कुणाला तरी, वाया नका घालू. आणि रस्त्यावर फेकतात म्हणून गजानन महाराज आले ना, ते उकिरड्यावरचं अन्न खात होते ना. मग अरे आम्ही तुम्हाला सगळे, अरे अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतात आणि पूर्ण ब्रह्माला उकिरड्यावर टाकता तुम्ही. हा विचार आहे. बस हे पहिलं लक्षण सांगितले. तैसे ज्ञाने तृप्त व्हावे, त्याची ज्ञान जगास सांगावे. तर ते न म्हणजे जो तरतोय, पोहतोय, त्याने बुडो न द्यावे बुडत्यासी. तर ते न बुडू द्यावे बुडत्यासी. जो मला पोहायला येत आहे तर मी दुसऱ्याला बुडतोय त्याला तारणार, तारा. त्यालाच म्हणताय जो स्वतः तरुण इतरांना तारून नेतो त्याला तरुण म्हणायचं.
ही तरुण शब्दाची व्याख्या आहे. म्हणजे मी स्वतःला माझा उद्धार केला आहे, पण मी इतरांनाही मदत करेन, तो खरा तरुण आहे. स्नान संध्या देवार्चन एकाग्र करावे, जपध्यान हरिकथा निरूपण केले पाहिजे. स्नान संध्या म्हणजे उपासना, हे लक्षात ठेवा. शरीर परोपकारी लावावे, बहुतांच्या कार्यास यावे, उणे पडो न दावे म्हणजे न द्यावे कोणी एकाचे. जिथे गरज असेल ना तिथे द्या तुम्ही. आवश्यक असेल, तुमच्याकडे असेल तर तुम्ही जरूर द्या. आणि त्याची गरज आहे, मुलीचं लग्न काढलेलं आहे, तू माझी 5 रुपये ठेवा, तुझ्याकडे लाज नाही वाटत 5 रुपये ठेवायला. याच्यासाठी पाण्याचं उदाहरण दिलेलं आहे. पाणी वाहतं आहे, मध्ये खड्डा आला, तो खड्डा भरल्याशिवाय पाणी पुढे जात नाही. एवढासा खड्डा आहे, भरला, पण दरी असेल ना तर पाणी संपूर्ण दरीत पडत राहतं, नदीचं पुढे जात नाही नदी. खड्डा भरला पाहिजे ना. माझी कपॅसिटी तेवढी नाही आहे, पण थोडीशी बुद्धी नको का चालवायला. माझ्याकडे जे आहे ते लोकांना द्यायला शिकलं पाहिजे. पुढे काय सांगितलं आहे? शरीर परोपकारी बहुतांच्या कार्यास हवे, दुसऱ्याच्या दुःखे दुःख व्हावे, परसंतोषी सुखी व्हावे, प्राणी मात्रासं मिळवून घ्यावे. बऱ्याच शब्द आहे, लोकांना जिंकलं पाहिजे. सोपं आहे, बरे शब्द वापरा. दुसऱ्याचे अंतर जाणावे, अंतर म्हणजे मन, तदनुसारचे वागावे, लोकास परीक्षित जावे नाना प्रकारे. म्हणजे तुम्हाला जर उपयोग करून घ्यायचा आहे ना, तर आज यांनी रांगोळी काढलेली आहे, पुढच्या वेळेला त्या शंकरच्या बोला रे मुलाला, भाच्याला, कुणाला तरी लक्षात राहिलं पाहिजे. आपल्याला स्वार्थ नाही आहे, उलट त्याचं काहीतरी बक्षीस त्याला दिलं पाहिजे, हा विचार आम्ही करतो ना. त्याला संधी आहे ती, पण आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. परीक्षित, नाना लोक परीक्षित, लक्षात ठेवलं पाहिजे. त्या वेळेला त्यांचा उपयोग केला पाहिजे, त्यांच्या कल्याणासाठी, माझ्या स्वार्थासाठी नाही. पुढे बघा, नेमकची बोलावे, तात्काळची प्रतिवचनं द्यावे. कुणी जर तुमच्या गुरुबद्दल बोलत असला ना, लगेच उत्तर द्या की तू कृपया न बोललेलं बरं. मला एकाने सांगितलं ना, पण परत विचारतोय, सीतेचा रामाने त्याग केला, चुकलंच ना. आणि म्हणलं तू सीतेचा ॲडव्होकेट आहेस, अरे तुला केव्हा दिलं? म्हणलं आत्ता मी सांगतो, माझ्या गुरूंनी आतून मला प्रेरणा दिलेली आहे की तुझी बायको वकिलाकडे गेलेली आहे तुझ्यापासून डायव्हर्स घेण्यासाठी. म्हणलं खरंच? होय. म्हणलं दुसऱ्याच्या बायकोची एवढी चिंता करतो, स्वतःच्या बायकोशी कसा वागत असेल ही कल्पना आली. ती म्हणते, देवा बुद्धी दे माझ्या नवऱ्याला माझा त्याग करण्याची, मला अरण्यात सोडून द्यायची वाल्मिकीच्या आश्रमासमोर. अशी तुझी वागणूक आहे आणि सीतेचा त्याग केला हे रामाचं चुकलंच हे तू म्हणतोस. हल्ली हेच प्रश्न विचारतात. परवा एकाने विचारलं, तुम्हाला माहीत आहे की 360 दिवसांचं वर्ष, 5 पांडव म्हणजे प्रत्येकाला 72 दिवस, द्रौपदी 1 ते 72 दिवस इकडे राहायची युधिष्ठिराकडे, 73 ते 144 दिवस ती भीमाकडे राहायची. त्याच्या पुढचे 72 झालं. अधिक महिना आला तर काय करेल? चिंता. अधिक महिना जर आला तर द्रौपदीने काय करायचं हे यांना चिंता आहे. खरं म्हणजे अधिक महिन्याचे 30 दिवस वाढवायचे आणि प्रत्येकाला 6-6 दिवस जास्त, हा कॉमन सेन्स आहे. पण त्याला खरं उत्तर महाराजांनी दिलेलं आहे. हा प्रश्न महाराजांच्या वेळेला विचारलेला आहे आणि महाराजांना विचारला आहे, म्हणजे तात्यासाहेब केतकरांना विचारला आहे. पहिल्यांदा बाबांना विचारला आहे. बाबा म्हणाले महाराज काय म्हणतात ते बघूया. महाराज म्हणाले ज्या वेळेला अधिक महिना येतो त्यावेळेला अधिक उपासना करायची असते, त्यावेळेला द्रौपदी, सगळे पांडव आणि कुंती निरनिराळ्या तीर्थक्षेत्रात जाऊन उपासना करायचे. ही किती सुंदर उत्तर आहे. पण ह्यांना काळजी आहे त्या 13व्या महिन्याचं द्रौपदी काय करत असेल, पांडव काय करत असतील. नसती काळजी, तुम्ही कशाला करता? स्वतःचं बघा. आणि म्हणून सांगितलंय, नेमकची बोलावे, तात्काळची प्रतिवचन, कदापि रागासन्य यावे, क्षमारूपे, क्षमारूप असलं पाहिजे. पुढे बघा, उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा, शब्द निवडून बोलावा, विचार करून, शब्द सावधपणे करीत जावा, प्रपंच आपुला. मरण हे सगळ्यात महत्त्वाचं. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे, मरून कीर्तीस उरवावे येणे प्रकारे. हरिभक्ती, आणि हरी म्हणजे कुठे? लोकांच्यात आहे. आपण म्हणतो ना देव लोकांच्यात आहे, त्यांची सेवा करा, तुम्हाला लोक मेल्यानंतर सुद्धा लक्षात ठेवतील. मरून उरायचं आहे ना, लोकांची सेवा करा. मरणाचं स्मरण असावं, मी कधीतरी मरणार आहे, तो क्षण मला माहीत नाही, तोपर्यंत मी काहीतरी चांगलं करत राहीन. ऐसा उत्तम गुणी विशेष तयास म्हणावे पुरुष, जयाच्या भजने जगदीश तृप्त होय. ही उत्तम पुरुषाची लक्षणं सांगितलेली आहेत आणि ही जी लक्षणं आहेत त्यामुळे जगदीशाला आनंद होतो. शिवाजी महाराज होते, राम होते, त्याच्यावर शिवाजी महाराजांवर काव्य लिहिली, रामावर काव्य लिहिलं रामायण. कारण अशी माणसं आहेत, एवढे गुण आहेत त्यांच्यात.
ऐसा उत्तम गुणी विषय उत्तम गुणी शृंगारला ज्ञान वैराग्य शोभला तोची एक जाणावा भला भूमंडळी. उत्तम गुणी शृंगारला, एक लक्षात ठेवा, शृंगार कशाचा करा? शृंगार म्हणजे मेकअप, शृंगार म्हणजे साज शृंगार, सजणं धजणं. कशाचा? म्हणून सांगितलं त्यांनी की हे तुमचे निरनिराळी साधन आहेत ना, त्यांनी शृंगारावे शरीर, पण चातुर्य शृंगारे अंतर, अलंकारे वस्त्रे मेकअपे ब्युटी पार्लरे काय करा? शरीर शृंगारा हे त्यांनी सांगितलंय. अलंकारे वस्त्रे शृंगारे शरीर, चातुर्य बुद्धी ज्ञान वैराग्य विवेक याने शृंगारे अंतरंग ह्यांनी शृंगारले जावे. किती सुंदर विषय. स्वये आपण कष्टावे बहुताचे शोषित जावे झिजून कीर्ती सौरवावे नाना प्रकारे. आपण कष्ट करतो, आपल्या कुटुंबासाठी करतो, दुसऱ्यासाठी काहीतरी करणार आहे, मग तू उरणार आहेस, मरून उरणार आहे. झिजून कीर्ती सौरवावे नाना प्रकारे. कीर्ती पाहू जाता सुख नाही. किती सोपं आहे बघा. तुला कीर्ती मिळवायची ना, कष्ट केले पाहिजेत, म्हणजे सुख नाही. सुख पाहू जाता कीर्ती नाही. विचारे विण कोठेची नाही समाधान. विचार म्हणजे विवेक, समाधान नाहीच आहे. विवेक विचार करा. बरे बोलता सुख वाटते, हे तर अगदी सोपं आहे. बरे बोलता सुख वाटते हे तो प्रत्ययास म्हणजे अनुभवाला येते. तरी मग वाईट बोलावे ते काय निमित्त? तुला वाईट बोललेलं वाईट वाटतं ना, मग दुसऱ्याशी चांगलं बोल ना. पुढे हेच सांगितलेलं आहे. म्हणून सांगाती असावे मानत शिकवावे. नाही क्रियेविण आपणास चिमोटा घेतला तेणे जीव कासावीस झाला. आपणावरून दुसऱ्याला राखत जावे, म्हणजे परीक्षित जावे. स्वतःला चिमटा घ्या ऐग होतं ना, तसंच दुसऱ्याला होतं. 4 जणांना चिमटे घेऊन बघितलं तर शेवटा खोथोपाडीत मारेल तो. आपणावरूनही दुसऱ्याला परीक्षित जावे. जे मला बरं वाटतं तेच दुसऱ्याला बरं वाटतं, आणि ज्याचा मला त्रास होतो त्याचाच त्रास होतो हे सुनेलाही कळलं पाहिजे, सासूलाही कळलं पाहिजे. मला ज्याचा त्रास होतो, मला काही गोष्टी बऱ्या वाटतात सुनेच्या, मग त्याच केल्या पाहिजेत सासूसाठी. सासूच्या काही गोष्टी बऱ्या वाटतात त्याच सुनेसाठी, तर सून आणि सासू यांच्यात संवाद निर्माण होईल हे सांगितलेलं आहे. म्हणून सांगितलं की पुढे काय सांगितलं? पेरिले ते उगवते बोलण्यासारखे उत्तर येते. तरी मग कर्कश बोलावे ते काय निमित्त? तुम्ही अहो म्हटलात की काहो उत्तर, अरे म्हटल्यात तर कारेच येणार ना. अरे तुम्ही म्हटलात कारेच येणार. अहो म्हणला तुम्ही जर लोकांना मान दिलात तर ते तुमचा सन्मान करते हे सांगितलेलं आहे. शेवटी क्रियेविण शब्द ज्ञान त्याची श्वानाचे वमन. वमन म्हणजे ओकारी. कुत्र ओकतं ना, तसं क्रियेविण शब्द ज्ञान. काही क्रिया करायची नाही आणि नुसतं बडबडत जायचं. श्वानाचं वमन म्हणलेलं आहे. 2 ठिकाणी, म्हणजे सुरुवातीच्या काळात या 2 ओव्या मी लक्षात ठेवल्या होत्या लोकांसमोर बोलण्यापूर्वी. आपलं हे श्वानाचं वमन तर ठरू नये ना, थोडा तरी अनुभव घेतला पाहिजे, थोडी तरी उपासना केली पाहिजे, महाराजांनी आतून प्रेरणा दिली पाहिजे. याच्यापेक्षा पुढे सांगितलेलं आहे की अनुभव नसणं म्हणजे कसं? सुणे तोंड वर करून रडून गेले. सप्रेसर 1.5 तास काय सुंदर वर तोंड करून रडून गेले सुण्यावशेन. हे लक्षात ठेवा. हे समर्थांनी सांगितले. या 2 ओव्या मी लक्षात ठेवल्या होत्या की अनुभवे प्रकट व्हावे, नाहीतरी नासून जावे. नका लोकांसमोर येऊ. लोकांसमोर यायचं तर थोडी तयारी पाहिजे, हे लक्षात ठेवा. मग तुम्ही लोकांसमोर या. हे सगळ्यांनी सांगितले. आधी केले मग सांगितले. आधी केले मग सांगितले. मी केले इतरा सांगितले. बोले तैसा चाले. यातला अर्थ लक्षात घेऊया ना आपण. शेवटी क्रियेविण शब्दज्ञान त्याची श्वानाचे वमन भले तेथे अवलोकन कदापि न करती. भली माणसं आहेत ना, लक्षात ठेवा. हे नक्की कोण ओकले ते? भली माणसं. हे कुत्रं आहे का? मांजरसुद्धा कधी कधी असं ओकतं. आमच्या घरात 3दा ओकला. कारण बोक्याला झाला खोकला, तो चुलीपुढे ओकला. हे कुणाचं असेल? हे चिकित्सक माणसं घाणेरडी आयुष्य घालवतात. हे ओकले रस्त्यात थांबून ट्रॅफिकला अडथळा करत. हे कोण ओकले? याचा कशाला? भले अवलोकन बघतही नाही. श्वानाचं वमन जाऊ नकोस, वाट चुकवतो. गंमत आहे. 2-3 ख्रिश्चन माणसं रस्त्याने चालत होती आणि कुत्र्यांना फुटपाथवरून, माझी शाळा जवळ होती ना, मी चालत जायचो. मी एकदा त्यांना विचारलं की एक्सक्यूज मी, हे मला मजेशीर वाटतं, यू लव युअर डॉग सो मच नो, कारण कुत्री फुटपाथवरून चालत आहेत आणि साखळी धरून तुम्ही इकडून चालतायत. नो, त्याचं काय माहीत आहे ना, व्हेटरनरी डॉक्टर आहे ना, त्यांना यांची स्टूल्स कलेक्ट करायला सांगितली.
म्हणजे याच्या पोटात वर्म झालेलं आहे, म्हणून तो जी शी करेल ती मला कलेक्ट करून आणायला सांगितले. रस्त्यावरच्या सीपेक्षा फुटपाथवरची शी बरी नाही का? शी मी म्हणलो आणि पुढे गेलो. काय विचार आहे! आणि हे भारताला अस्वच्छ म्हणतात. हां, हे कल्पना करा, काय मजा आहे सगळी. आणि म्हणून सांगितलेलं आहे की म्हणून सांगाती असावे, मानत मानत शिकवावे, हळूहळू शेवटा न्यावे. किती दासबोधात सांगितले बघा ना, हळूहळू सांगितले. मानत मानत, तुला आवडतंय ना, तुला कळतंय ना, मग आपण पुढे जाऊया. म्हणून माहीत आहे तर लोकांना शिकवा, पण लोकांच्या चालीने चालावे, लोकांच्या बोलीने बोलावे आणि मग लोकांना शिकवावे. शहाणे करूनही सोडावे सकल जन, पण पहिल्यांदा त्यांच्या चालीनं चाला आणि त्यांच्या बोलीनं बोला. ते समर्थाने केलं. शेवटी काय, आमची बोलण्या म्हणूनही सांगाती असावे, मानत मानत शिकवावे, हळूहळू शेवटा न्यावे विवेकाने. परंतु हे विवेकाची कामे विवेकी करील नेमे, इतर ते बापुडे भ्रमे भांडोची लागले. इतर आहेत ना ते भांडतात, माझा गुरु श्रेष्ठ, माझा धर्म श्रेष्ठ. विवेकी असतो ना, अरे बाबा तुझाही श्रेष्ठ माझाही श्रेष्ठ, कारण दोघांनी मुक्तीचाच मार्ग दाखवला आहे की नाही. हे विवेकी लोक आहेत. जे अविवेकी आहेत ना ते भ्रमात असतात, अज्ञानात असतात आणि फक्त भांडत राहतात. शेवटी काय सांगतात, बहुतासी भांडता एकला सैन्य वाचून पुरविला. सगळ्यांशी भांडणारा एक माणूस सैन्यापेक्षा भयंकर असतो. अशा माणसापासून सावध राहा. कुणाशीच पटत नाही आहे तर तुम्हाला घरी रिलेशन्समध्ये प्रॉब्लेम येत नाही का? असं एका टीचरला मी विचारलं होतं की तुझं स्टाफवर कुणाशी पटत नाही, आणि माझ्याशी पटत नाही ना, मी माझ्या सद्गुरूंची शपथ घेऊन सांगतो त्याचं जगात कुणाशी पटणार नाही. कारण सद्गुरू सांगतात त्याचप्रमाणे जर वागायचं, सद्गुरू चांगलं सांगतील, तुझं माझ्याशीही पटत नाही आहे, मग तुला डू यू हॅव प्रॉब्लेम, रिलेशन प्रॉब्लेम. रडायला लागली. नंतर म्हटलं की यू प्लीज गो टू द स्टाफ रूम. दुसरीने सांगितलं की नवऱ्याने हिला टाकून दिलेले आणि ही इज नॉट गिविंग डिवोर्स, म्हणजे हिचं स्टेटस काय आहे, लग्न करू शकत नाही आहे. हा प्रॉब्लेम. मी तेच विचारलं त्याला, रिलेशन्सचे तुझे प्रॉब्लेम आहेत काय, तुझं कुणाशीच जमत नाही. म्हणून हे सांगितलं आहे की बहुताशी भांडता, सगळ्यांशी भांडतो, एकला सैन्याविण पुरवेला. सैन्य परवडलं पण असा एकटा सगळ्यांशी भांडणारा नको. या कारणे बहुताला राजी राखावे. समर्थांचे दोन शब्द आहेत, राजी आणि भाजी. ते म्हणतात अंतःकरणे मने राखिता लोकांची सर्व राजीचं होत आहे, मने दुखवता लोकांची सर्व भाजीचं होत असे. आणि भाजी म्हणजे आपण म्हणतो मिक्स भाजी, पातळ भाजी, सगळी भाजीच. पण राजी राखायचं आहे लोकांना तर त्यांच्या मनाप्रमाणे बघा, त्यांची सेवा करा, एक पाऊल त्यांच्याकडे टाका, मग ते तुमच्याबरोबर येतील. हे उत्तम पुरुषाचं लक्षण सांगितलेलं आहे. अशा प्रकारे हा 12वा दशक संपला.